3 खोलवर श्वास घ्या, सोडा. पूर्ण छाती भरून हवा घ्या आणि सोडा. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवरती घर्षण. ओंजळीमध्ये डोळे उघडा. हरिओम. ओके, चला आपण आता कुठले कुठले टॉपिक घेणार आहोत. मी तुम्हाला मेसेजमध्ये सांगितलं होतं की आज आपण सगळ्यात मेन म्हणजे ज्या ब्लड टेस्ट रिक्वायर्ड आहेत आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. ज्या सगळ्यात महत्त्वाचं की रेग्युलर बॅचला ज्या मुलींनी ॲडमिशन घेतली आहे तर त्यांचं बरेच मेसेज आलेले आहेत की पाय दुखत आहेत, कंबर दुखतीये, गुडघे दुखत आहेत, अंग दुखतंय, मसल पेन होतंय आणि त्याच्यामुळे जास्त सूर्यनमस्कार घालू शकत नाही आहेत. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्याचं मेन कारण जर काय असेल तर तुमच्या शरीरातील विटॅमिन्सची, न्यूट्रिशनची कमतरता. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये एक्सरसाइज करताय, शरीराला हालचाल देताय, त्या प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये आहार जातोय का, जेवण जातंय का तेवढं हेल्दी, जे तुमच्या सगळ्या शरीरातल्या अवयवांपर्यंत व्यवस्थित पोचेल. आणि जर असं नाही झालं, असं जेवण व्यवस्थित आयडियल डाएट आहार जर तुमच्याकडनं नाही घेतला गेला तर मग सगळे विटॅमिन्सचे आणि न्यूट्रिशनच्या डेफिशियन्सीज यायला लागतात. त्यात जेव्हा जास्त हालचाल वाढवतो तेव्हा मग आपल्याला शरीर साथ देत नाही, मग थकवा येतो खूप जास्तीचा, विकनेस येतो, हे सिम्पटम्स असतात. जर असं काही तुम्हाला होतंय की तुम्ही लगेच लक्षात घेतलं पाहिजे की मला खूप थकवा येतोय, माझ्याकडनं केलं जात नाहीये जेवढं पाहिजे तेवढं, किंवा ग्लानी येतेय, झोपावंसं वाटतंय, काहीच करावंसं वाटत नाही, किंवा मग जर तुम्हाला बोन डेफिशियन्सी असेल म्हणजे कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल, खूप काळापासून असेल आणि तुम्हाला माहिती नसेल तर डायरेक्ट कंबर दुखायला लागते, खूप जास्त पाठ दुखायला लागते. आणि हे पण तसंच तुम्ही बेअर केलं, तसंच सहन केलं तर मग त्याची नेक्स्ट लेवल काय येते की स्पॉन्डिलायसिस डिटेक्ट होणं डायरेक्ट, नी पेन, कार्टिलेजची जी सुरू झालेली असते आपल्याला माहित नाही, मग असे पुढचं काय ना काहीतरी सुरू होतं. किंवा तुम्हाला हिमोग्लोबिन कमी असेल शरीरामध्ये आणि ते तुम्हाला लक्षात नाही आलं आणि खूप काळ तुम्ही तसंच राहिला, HB कमी शरीरामध्ये. आणि आपल्याला स्त्रियांना तर मोस्टली ज्या वेळेला पिरियड्समध्ये हेवी फ्लो वगैरे असेल किंवा बॉडी टेंडन्सी आहे किंवा हेरिडिटरी आहे तर हे होतंच होतं की HB ड्रॉप होणं, कमी असणं. तर त्यासाठी सुद्धा परत तुम्ही एकतर सप्लिमेंटचा कोर्स कुठला तरी व्यवस्थित लगेच घेऊन टेस्ट करून त्यानं लेवलवरती आणायचं, पण त्याच्यानंतर तुम्ही परत डाएटवरती शिफ्ट झालं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे, तर ती परत वेळ येणार नाही. वारंवार तुम्ही टेस्ट कराल, विटॅमिन्स घ्या, सप्लिमेंट्स घ्याल तर शरीराला त्याची सवय लागते, मग शरीर स्वतःचं तयार करणं सोडून देतं. त्याला माहिती आहे रेडीमेड टॅबलेट्स मिळणार आहेत, रेडीमेड सप्लिमेंट्स मिळणार आहेत, मग काय होतं, डायजेशन स्लो होतं आपलं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अशा काही असतील की मी खूप व्यवस्थित खाते किंवा आमचं रुटीन खूप चांगलं आहे जेवणाचं, सगळे पालेभाज्या फळं वगैरे सगळं आहे आमच्या आहारामध्ये, तरी सुद्धा का म्हणजे काय की तुमची डायजेशन सिस्टीम मग नीट नाहीये. खाल्लेलं पचलं पाहिजे ना, जे आपण शब्दशः म्हणतो अंगी लागणं, पचणं. शेवटी अन्न खातो कशासाठी, आहार घेतो कशासाठी की ते त्याच्यातून ऊर्जा मिळावी आणि ती ऊर्जा आपल्या पूर्ण शरीराला, शरीरातील सगळ्या अवयवांना, सगळ्या ऑर्गन्सला ताकद देण्यासाठी, त्यांना व्यवस्थित त्यांचं काम करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे ती मिळण्यासाठी. हेच जर काम होत नसेल तर सगळ्यात बेसिक काय आहे की खाल्लेलं अन्न पचणं, डायजेशन सिस्टीम चांगली असणं. डायजेशन सिस्टीम चांगली असेल तर पुढचं सगळं ही सायकल होणार आहे. मग तुम्ही किती उत्तम अन्न खा, किती पण छान अन्न खा, पण जर तुमच्याकडनं ते पचलंच जात नाहीये अन्न तर मग काय उपयोग आहे. येतंय लक्षात. तर ही सायकल आहे
त्याच्यामुळं एकाच कुठल्या गोष्टीवरती डिपेंड नाहीये की मी हे करतेय तरी सुद्धा, ते करतेय तरी सुद्धा का बरं असं. सगळं तुम्हाला फुलफिल पूर्ण सगळं शरीराला सगळ्या बाजूंनी द्यावं लागणार. आणि त्याची सगळ्यात बेसिक सुरुवात कशापासून आहे की आत्ता काय करू शकता तुम्ही. तर तुम्ही पहिल्यांदा मला काय दुखतंय, मला काय होतंय, मला विकनेस आहे का, माझ्याने काम होतंय का, मी किती काय करू शकते याच्यावरती लक्ष देणं. मला कुठले तुम्हाला जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर मला दुखतंय का काही अजून, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, पायाला गोळे येत आहेत, पाय प्रचंड दुखतायत, जास्त उभं राहिलं चाललं तरी दुखतंय. तर हे सिम्पटम्स आहेत. एच बी कमी असणं, खूप जास्त थकवा असणं, अगदी कॉमन. सगळ्यात पहिलं जर काही सिम्पटम्स असेल की तुम्हाला थकवा येणं, तुमच्या पायात गोळे येणं सतत, लक्षात घ्यायचं तुमचं एच बी कमी आहे. आणि एच बी पण नॉर्मल आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियम ऑलमोस्ट 99% कॉमन असतं सगळ्यांमध्ये कमी असणं, कॉमन आहे. त्याच्यात असं नाहीच आहे की तुम्ही स्पेसिफिक लोकांनाच फक्त कॅल्शियम डेफिशियन्सी, विटॅमिनची डेफिशियन्सी. आता हे राहिलंच नाहीये कोरोनानंतर. इवन हिमोग्लोबिनचं तरी म्हणूयात की तुम्हाला काहीतरी हेरिडिटरी आहे किंवा मेन्स्ट्रुअल सायकल तुमची अशी आहे की खूप हेवी फ्लो होतोय, ब्लिडिंग खूप जास्त होतंय, त्याच्यामुळे एच बी पूर्ण ड्रॉप होतं, म्हणून एक कारण असू शकतं. पण कॅल्शियमसाठी असं काहीही नाहीये. तुमची डायजेशन सिस्टीम जरी चांगली असली आणि जर तुम्ही तेवढं शरीराला गरज आहे तेवढं कॅल्शियम पोटात गेलं नाही. इवन विटॅमिन डी कशातून मिळतं, सूर्यकिरणातून मिळतं, प्रकाशातून मिळतं. ते पण कुठले सूर्यप्रकाशाचे किरण, जे सकाळी 8:30 वाजता कोवळं ऊन आपण म्हणतो सूर्यवरती आल्यानंतर, ते तुम्ही 20 मिनिटं ते अर्धा तास तिथे बसलं पाहिजे किंवा त्या उन्हामध्ये काय तुमचं काम केलं पाहिजे, तर तुम्हाला ते रेडीमेड मिळणार आहे. होतं का आपल्याकडनं असं? तेही रोजच्या रोज नाही. मग त्याची डेफिशियन्सी येणारच आहे, 100% ते असणारच आहे. त्यामुळे मग हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे की आपलं शरीर आतून कसं चालतंय, त्याला काय कमी आहे. आपण गाडी घेतो, गाडीची सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करतो की नाही, गाडी बंद पडू नये म्हणून. मग हे आपलं शरीर आहे, त्याची पण सर्व्हिसिंगची गरज आहे. आतून ते कसं चालतंय, त्याला सगळं नीटनेटकं चालू आहे का, बाहेरून आपल्याला दिसतं का आपले ऑर्गन्स नीट आहेत का, हेल्दी आहेत का, त्यांना सगळं मिळतंय का. मग हे एकमेव कळण्याचा मार्ग काय आहे, ब्लड टेस्ट करणं, शरीरातील रक्ताची चाचणी करणं सगळ्या ऑर्गन्सची. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं शरीर हेल्दी आहे का, कुठलं काय कमतरता आहे का, आपण ती भरून काढायची, म्हणजे पुढचे होणारे आजार टाळू शकतो. इवन कॅन्सर सारख्या ज्या दीर्घ आजार आहेत, तर त्या क्लॉट्स असतात, तर त्याची सुद्धा टेस्ट येतात. पॅप्सपेर येते. 30+ नंतर ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत, ह्या टेस्ट केल्याच पाहिजेत. जर तुमच्याकडे हेरिडिटरी आहे, तुमच्याकडं आत्याला आजीला आहे असं काही, कंपल्सरी तुम्ही वर्षातनं एकदा 30 वर्षाच्या पुढे ह्या टेस्ट केल्याच पाहिजेत. मग तिथे तुम्ही पैशाकडे नाही पाहायचंय. एक ड्रेस कमी घ्या ना, पण आपलं स्वतःचा ब्लड टेस्ट करणं म्हणजे काय, वर्षाचे इन्शुरन्स करणं स्वतःचाच शरीराचा, स्वतःच्या शरीराचा इन्शुरन्स येतो. कारण त्याच्यावरूनच कळतंय तुमचं शरीर हेल्दी आहे का, त्याच्यात काय कमी जास्त आहे का. वर्षानुवर्षे असं न बघितल्यामुळे सडनली मग काहीतरी उद्भवतं, आजार निघतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 35 नंतर डायरेक्ट सगळे आजार निघतात. का निघतात, तोपर्यंत आपले हार्मोन सपोर्टिव्ह असतात. जोपर्यंत आपले हार्मोन सपोर्टिव्ह असतात तोपर्यंत हे सगळं शरीर सहन करतं. हार्मोन्स चेंज झाले की शरीर थांबवतं, त्याची क्षमता थांबते, त्याने करायचे तेवढं बेर करून झालेलं असतं. हार्मोन्स बदलले की आपल्याला डायरेक्ट सगळे निदान व्हायला लागतं, दुखायला लागतं. मग पुष्कळ जण असे आहेत की प्रीमेनोपॉज आपण ज्याला म्हणतो, कारण आपली शरीराची सायकलच ही हार्मोन्सवरती चालते. 35 नंतर ते 40 पासून प्रीमेनोपॉज, पेरीमेनोपॉज मध्ये येतो आपण. त्यावेळेला शरीरात हे बदल होतातच, हे नैसर्गिक आहे. त्यावेळेला तुमचं कॅल्शियम ड्रॉप होणारच आहे, फिक्स आहे हे. मग तुम्ही आता किती वयात आहात काही मॅटर करत नाही. ज्या वेळेला तुम्ही पेरीमेनोपॉज मध्ये जाणार आहात तेव्हा तुमचे हार्मोन चेंज होऊन हे सगळं तुम्हाला फेस करणं आलंच आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयारी पाहिजे तुमची. आधीच तुम्ही प्रिपेअर असाल तर तुम्ही हे काहीच गरज नाही फेस करण्याची. मग इतका स्मूथली तुमचं मेनोपॉज, प्रीमेनोपॉज जे काय आहे स्मूथली निघून जाईल. पण जर त्याची काळजीच नाही घेतली तर मग तुम्ही त्याच्यातनं सफर होणार, मग जास्त त्रास होतो. त्याच्यामध्ये आणखीन जर तुम्ही मेंटली स्टेबल नाहीये, मेंटली हेल्दी नाहीये, सतत टेन्शन घेण्याचा स्वभाव आहे, हळवा स्वभाव आहे, खूप जास्त चिडचिड होते आहे, तर मग 35 नंतरनं तुमचे हार्मोन्स चेंज झाले की त्या सगळ्याचा उद्रेक व्हायला लागतो आणि आपली खूप जास्त चिडचिड व्हायला लागते.
मग खूप जास्त रडू येणं, मूड स्विंग्स होणं, सतत मूड चेंज होत राहतो, सतत दुःखी वाटतं, एकटं एकटं वाटायला लागतं आणि मग आपण फ्लॅशबॅकमध्ये सारखं जायला लागतो. मी सगळं एवढं सगळ्यांसाठी सगळं केलं, मग माझ्यासाठी काय, किंवा मी माझ्यासाठी काय जगले, मग माझ्या स्वतःसाठी मी वेळच दिला नाही कधी, मी सगळं हेच करत बसले, तेच करत बसले. हे सगळं नैसर्गिक आहे. हार्मोन्स चेंज झाले की ह्या सगळ्या गोष्टी होतातच. आपण काय काळजी घेऊ शकतो की ह्या हार्मोन्सला बॅलन्स होण्यासाठी आपण जसं शरीराची काळजी घ्यायची म्हणजे काय, की व्यायाम करायचा आहे, ब्लड टेस्ट करायच्या आहेत, तसंच मनाची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं आहे, की मेंटल हेल्थवरती काम करायचं आहे, प्राणायाम करायचं आहे, मेडिटेशनसाठी प्रयत्न करायचे. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वभाव माहिती आहे की मी सतत विचार, माझा सतत चंचल मन आहे माझं, सतत आज आत्ता इथं दुसऱ्या क्षणी तिथं, मी एका गोष्टीवरती जास्त वेळ टिकत नाही, काही ठरवलेलं माझं टिकत नाही, मी आज कितीही ठरवलं की मला हे हे करायचे, मी रुटीनमध्ये ही गोष्ट सुरू करणार आहे, मला महिनाभर 2 महिने, तुम्ही जसं की तुमचं टार्गेट, तुम्ही जे काही ठरवता की तुम्हाला काहीतरी ठरवले, मी वॉकिंग सुरू करणार आहे, मी व्यायाम करणार आहे, मी चांगला डाएट घेणार आहे, मी फळं खायला सुरुवात करणार आहे, मी लवकर झोपायची सवय लावणार आहे, मी लवकर उठायची सवय लावणार आहे. हे जे काही ठरवता त्याच्यावरती टिकण्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्या मनाची जिद्द, मनाची स्थिरता. मनाची स्थिरता म्हणजे काय, आज ठरवलेलं सुद्धा उद्या टिकलं पाहिजे, परवा टिकलं पाहिजे, 4 दिवसांनी, आठवड्यानी, महिन्यानं हे टिकलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. ती झाली तुमच्या मनाची स्थिरता. आणि जर तुमचं मन चंचल आहे, एका जागी, मूड चेंज होणार. आज वाटलं उठले, लवकर उठायची सवय, 1 जानेवारीला सगळे ठरवतात नवीन वर्षाचे, खूप सगळे काय काय ठरवतात, हे करणार ते करणार. वर्क किती होतं ऍक्च्युअल मध्ये, किती इम्प्लिमेंट होतं त्याच्यावरती. त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला आपण काय असतं की नाही नाही, मी स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करणार आहे, मी आता लवकर उठायची सवय लावणार आहे, मी वॉकिंगची सवय लावणार आहे, मी चांगलं जेवण खायची सवय लावणार आहे, किंवा मला अजून जरासं सोशल व्हायचं आहे, मला बोर व्हायचं नाहीये, मग मी 1-2 छानपैकी ग्रुप जॉईन करणार आहे, मी जरा अजून असं करेल, किंवा मी ग्रुमिंग करेल, मला छान राहायचंय, मी डिसाईड केले आता मला मस्त राहायचंय, एकदम छान जगायचंय. जे काही आपण ठरवतो की आपल्यातली कमतरता भरून काढण्यासाठी, की तुम्हाला स्वतःला, प्रत्येकाला माहिती असतं की माझ्यामध्ये काय कमतरता आहे, मला कशाने त्रास होतोय, किंवा काय केल्याने मला छान वाटणार आहे, ते कव्हर करण्यासाठीच आपण जे काही डिसाईड करतो ते टिकतं का, आणि ते टिकण्यासाठी कशाची मदत होते, तर तुमच्या मनाच्या स्थिरतेची. मन तुमचं जेवढं स्थिर असेल तेवढे तुम्ही जे काही टार्गेट, जे काही तुम्ही इच्छा, जे काही ठरवलं आहे ते तुमच्याकडनं केलं जाणार आहे. म्हणजे काय, की तुमच्या मनाला तुम्हाला किती जपलं पाहिजे, मनाकडे किती लक्ष दिलं पाहिजे, तुमच्या मूडकडे किती लक्ष दिलं पाहिजे, त्याला टाळून उपयोग आहे का. खूप सगळे असे असतात की नाही, माझं असंच होतं, माझं नेहमीच आहे हे, माझ्याकडनं होत नाही. तुम्ही ते ऍक्सेप्ट करताय की मी अशीच आहे आणि काही बदलणार होणार नाही. त्याच्यातून नुकसान कोणाला होतंय, तुम्हाला स्वतःला होतंय, कारण बाकीच्या 99 गोष्टी ज्या तुमच्या कर्तव्यामध्ये येतात त्या तुम्ही करताना व्यवस्थित, तिथे मूड ठेवून चालतो का. स्वयंपाक 2 वेळचा जो काही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे चालतं का, माझा मूड नाहीये, मी आज देतच नाही डबा, मी आज स्वयंपाकच करत नाही. एखाद्या वेळेला आपण करू पण, आजारी असू किंवा असं काही, झोप नीट नाही झाली किंवा बाकी काय असेल, रोजचं फिक्स जे शेड्यूल आहे ते करावेच लागणार आहे ना. रोज रोज तुम्हाला कारण सांगून चालेल का, किंवा जॉबला जातोय, ऑफिसलाच जात नाही मी, अगदी खूप एक्स्ट्रीम झालं तर एखाद्या दिवशी आपण असं करू शकतो, पण रोज रोज आपण हे कारण सांगू का. मग तिथे कसं आपण स्वतःला शिस्तीमध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. इच्छा असो नसो, काही गोष्टी आपण शिस्तीमध्ये त्या बसवलेल्या आहेत. तसंच आपल्या मनाला सुद्धा ज्या काही गरजेच्या, शरीराला माझ्या फायद्याच्या, माझ्या स्वतःसाठीच्या उपयोगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तुमच्याकडे नियोजन पाहिजेच आहे. त्याच्यावरती तुम्ही ठाम असलंच पाहिजे, तर तुम्ही जे काही ठरवता ते तुमच्याकडनं होणार आहे. कारण मी आज कितीही सांगितलं की हेल्दी डाएट म्हणजे काय, तुम्ही हे खा ते खा, आहारात हे ऍड करा, त्याच्यामुळे तुमच्या शरीराची विटॅमिन्सची कमतरता भरून निघेल. मी कितीही सांगितलं तरी शेवटी डिपेंड कशावरती आहे, हे सगळं तुमच्या मनावरती आहे, की तुम्ही किती ते मानायचं, किती ते ठरवायचं, किती ते ऍक्सेप्ट करायचं आणि त्याचं रुटीनमध्ये त्याचा समावेश करायचा. हे सगळं तुमच्या स्वतःच्या प्रायोरिटीवरती आलं, की तुम्ही कशाला प्रायोरिटी देताय. ती टिकणं, जे आज पण करणं, उद्या पण करणं, सातत्य, कन्सिस्टन्सी, ही तेव्हाच होणार आहे ज्या वेळेला तुमचं मन तेवढं स्थिर असणार आहे. आणि आपलं नैसर्गिक स्त्रियांना हार्मोन्स वरतीच आपलं शरीर चालतं,
कारण आपल्या शरीरामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम फिट केलेली आहे, बाय नेचरच आहे ते, की ते कशावरती चालतं, हार्मोन्सवरती चालतं. त्याच्यामुळे आपले हार्मोन्स बदलले की आपले मूड बदलतात, आपलं शरीर वेगळं पद्धतीनं ते रिॲक्ट करायला लागतं. म्हणून याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागते. पुरुषांना एवढं फेस करावं लागत नाही, तर त्यांच्या शरीरामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम फिट नाहीये, त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. तुम्ही स्वतः बघा, ज्या आता 35च्या रेंजमध्ये एज आहे किंवा तिथून पुढे आहे, की मेन्स्ट्रुअल सायकल पिरियड्स येण्याच्या आधी तुमचे मूड कसा असतो. 40मध्ये तर बघाच, ज्या 40च्या आहेत किंवा 40 अबाव आहेत त्यांना लक्षात येत असेल की पिरियड्स येण्याच्या आधी आपले मूड चेंज होतो, चिडचिड होते, प्रत्येकाचं वेगळे वेगळे सिम्पटम्स असतात. किंवा ज्यांचं शारीरिक हालचाल खूप जास्त असते, मग त्यांना थकवा येतो, कंबर दुखायला लागते. हे होतं का होतं? कारण आपले हार्मोन्स तेव्हा सपोर्टिव्ह नसतात पिरियड्समध्ये. मग आपल्याला शरीराला ओरिजिनल आपली काय दुख नाही, आपण महिनाभर जे काही रेटून शरीराला जे काही कंपल्सरी केलेलं आहे, मनाला कंपल्सरी जे काही केलेलं आहे, तिथे डायरेक्ट शरीर असहकार पुकारतं, सपोर्ट करणार नाही. आणि सपोर्ट नाही केला की मग आपल्याला ते सगळं जाणवायला लागतं. म्हणून पिरियड्समध्ये मग हे सगळे चेंजेस कळतात. आणि मग प्री मेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये तर ते अजून वाढतं, कारण शरीर पूर्ण बदलून नव्या रूपामध्ये येत असतं, रिप्रोडक्शन सिस्टीम पूर्ण ते जाण्याच्या स्टेजमध्ये असतं. मग त्यावेळेला आपण आपल्या स्वतःची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. स्वतःवर काळजी घेणं म्हणजे काय, स्वतःवरती प्रेम करणं. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे काय, माझ्या मनाची काय गरज आहे, माझ्या शरीराची काय गरज आहे ती पुरवणं. आता हे इथं आपण आवर्जून हे सांगावं लागतंय मला, त्याच्यावरती अवेअरनेस करावा लागतोय. बाहेर देशामध्ये ते स्वतःसाठी वेळ ऑलरेडी देतात, त्यांना नाही एवढं सफर व्हावं लागत. स्वतः ऑलरेडी ते जगत असतात, ऑलरेडी स्वतंत्र विचारांचे असतात, त्यांना त्यांच्या मनाने त्यांना हवं तसं जगता येतं. हवेत त्यांच्याकडे डिसिजन पॉवर असते, त्या डिसिजन घेऊ शकतात. आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतातच असं नाही, म्हणून आपण स्वतःहून क्रिएट करायचं हे सगळं. मी आत्मकुटीचं पण तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, की जसं फिजिकल फिटनेससाठी, शारीरिक आपण हेल्दी राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी आपण योगा करतोय. मी योगाचे सेशन्स घेते, अगदी आपण वेट लॉस सेशन घेतो. कालच वेट लॉसचं इंट्रोडक्टरी सेशन झालं. मुलींना कळालं की ॲक्च्युअल वेट लॉस आपण कसा करतो, वेट लॉसची प्रोसेस काय आहे. इतकं छान आपण शरीराची काळजी घेतो. आणि मनाच्या काळजीसाठीचं काय नियोजन आहे, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी काय नियोजन आहे, काय केलं पाहिजे. आपण लहानपणापासून एकतर खूप सगळे असतात घरामध्ये, समजा 4 मेंबर असतील, 6 मेंबर असतील, इवन आपण भावंड बघा, की जे सगळी भावंड असतो आपण सख्खी, एकाच कुटुंबातले असतो, तरी त्यांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात. सगळ्यांचे स्वभाव सारखे असतात का, एकाच वातावरणातून लहानाचे मोठे होऊन सुद्धा? का? कारण आपल्या लहानपणी आपल्यावरती आपला जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण एकच सिच्युएशन, एकच घटना समजा घरात घडली असेल किंवा पाहण्यामध्ये घडली असेल एखादी घटना की जी अनपेक्षित आहे, प्रत्येक जण ती कशी कॅच करतं, कसं त्याच्यावर रिॲक्ट होतं, हे सर्वस्वी त्याच्या स्वभावावरती डिपेंड आहे. तुमचा हळवा स्वभाव असेल, तुम्ही वेगळ्या प्रकारे तिला रिसीव्ह करता. एखाद्याचा स्वभाव टेक इट इझी घेण्याचा असेल तर ते लेट गो करणार, विसरून पण जाणार. हे आपल्या मनावरती आहे की आपण त्याला किती महत्त्व द्यायचं किंवा आपल्याला ती मेमरीमध्ये किती लॉक करायची ती घटना, ती गोष्ट. आणि त्याचा परिणाम मग आपल्या पूर्ण पुढच्या आयुष्यावरती होतो. आणि हे अगदी सायंटिफिक आहे मी जे सांगते आहे ते, की खूप सगळ्यांना भीती असते कुठली तरी गोष्टीची, एन्झायटी म्हणतो आपण. मोठे झाल्यावरती लिफ्टमध्ये भीती वाटते, उंचावरनं खाली बघण्याची भीती वाटते, फास्ट गाडी चालवली तरी भीती वाटते, हार्टबीट वाढतात आपले, किंवा अजून अनेक अशा दुसऱ्या पण भीती असतात, दचकतात खूप जास्त. का? त्या सगळ्याचं मूळ हे लहानपणी आपल्याला आलेले अनुभव, आणि त्यावेळेला आपण त्याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे ते लॉक झालेले असतात इकडे ब्रेनमध्ये. आणि मग त्यानुसार त्या मेमरीज आपल्या ब्रेन आपल्याला आठवून देतं, आणि त्यानुसार आपण आत्ताच्या घटना सुद्धा कनेक्ट करतो आणि रिॲक्ट त्याप्रमाणे होतो. आणि मग ते आपण बॅगेज कॅरी करतो प्रत्येक वेळेला. म्हणजे ती एखादी घटना साधी घडली असेल तर दुसरे एकदम सर्वसामान्यपणे त्याच्याशी रिॲक्ट करतील तर आपण एकदम घाबरून जातो, एकदम एक्साइट होतो. का? कारण आपल्या ब्रेनला काहीतरी मेमरी लॉक झालेली आहे अशा गोष्टींच्या बाबतीतली. याचा परिणाम आपल्या अशा रोजच्या गोष्टींवरती होतो की आपण 100% जगू शकत नाही, 100% बाहेर ओपन होऊ शकत नाही. आपल्याला स्वतःला कळतं की माझं काहीतरी मनात रुतलेलं आहे, कुठेतरी काहीतरी लॉक झालेलं आहे.
की नाही त्याच्यामुळं मला नाही आवडत, मी सोडूनच दिल्यात ह्या गोष्टी, आपण म्हणतो पण असं. तर आपण याच्यावरती मेंटल हेल्थवरती प्रॉपर काम करतो. आत्मयोग कुटीमध्ये मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करते. जसं की इमोशनल हिलिंग आहे, चाइल्डहुड ट्रॉमा काही असेल त्याचं जे काही हिलिंग आहे त्याच्यावरती प्रॉपर आपण तिथे काम करतो, ते रिलीज करण्यासाठी, तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी, ते सगळं बाहेर काढण्यासाठी. कशासाठी ते सगळे कंपार्टमेंट आपण लॉक करून ठेवायचे ब्रेनमध्ये? अननेसेसरी, काहीही आवश्यकता नाही. खूप सगळे दुःख असतं आपल्याला, कुठे कधीतरी काहीतरी मनात रुतलेलं असतं, कोणीतरी बोललेलं विसरत नसतो आपण, आपल्या मनाला लागलेल्या गोष्टी असतात किंवा दुःखद घटना असतात की ज्या आपण विसरू शकत नाही किंवा त्या आपल्याला अशा विसर पडू देत नाही त्यांचा, किंवा त्यामुळं मग आपण काय होतो, भरभरून आनंद जीवनाचा घेऊ शकत नाही. त्या सतत टोचणी देत असतात आपल्याला, किंवा बऱ्याचशा अशा घटना पण असतात की ज्याच्यात आपला काही रोल नसताना आपल्याला त्या सहन कराव्या लागतात, आणि मग मीच का, मलाच का, माझ्याच बाबतीत का, हे सगळ्या प्रश्नांमध्ये आपण अडकून आहे तो गोष्टींचा पण आनंद घेऊ शकत नाही. या सगळ्यांचं उत्तर, या सगळ्यांचं कारण की आपण त्याच्यावरती हिलिंग केलेलं नाहीये, त्याला रिलीज केलेलं नाही, त्या स्ट्रेसला काढून टाकलेलं नाहीये. हे सगळं काम आपण मेंटल हेल्थवरती करतो, मेंटल हेल्थमध्ये करतो. जे प्रोग्रॅमिंग आहे की मी जे तुम्हाला म्हणते, वन डेचा जो काही मी रिट्रीट ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये याच्यावरतीच काम करतो आपण. आणि हे आता या नोव्हेंबरमध्येच मी कंपल्सरी करणार होते. डिसेंबरपासून तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे कंपल्सरी आहे की एक दिवस तुम्ही मेंटल हेल्थसाठी कंपल्सरी द्यायचं आहे. आत्मयोग कुटीला तुम्ही या, रिट्रीटला तिथे या आणि तुमचं स्वतःचं हिलिंग करून घ्यायचे प्रॉपर, कारण ही गरज आहे. जसं शरीराची गरज आहे, महिनाभर तुम्ही इथे व्यायाम करताय, योगा करताय, प्राणायाम करतो आपण, कशासाठी करतो? शेवटी हे सगळं आपल्या शरीरासाठी करतो, मग मनासाठी का नाही करत? 70 ते 80% सगळं आपलं शरीर हे फक्त आपल्या मेंटल हेल्थवरती चालतं, मनावरती चालतं. मी डे 1च्या इंट्रोडक्टरी सेशनला सुद्धा हे सांगते की तुमच्या मनावर असतं तुम्ही क्लास करायचा की नाही. आधी विचार कुठे येतो? मनामध्ये येतो की आज मी जॉईन करू का क्लास, किंवा मी ठरवते 1 महिनाभर मी करणारच व्यवस्थित व्यायाम, मला गरज आहे, मला ह्या ह्या कारणासाठी मी जॉईन केलं आहे, कारण मला हील व्हायचे, बरं व्हायचे, तंदुरुस्त व्हायचे. जे काही तुमचं कारण किंवा जे काही गोष्टीसाठी तुम्ही जॉईन झालाय योगा क्लासला, हे सगळं कोण ठरवतं? मन ठरवतं. मनामध्ये निश्चय पक्का होतो, मग जाऊन कुठे तुम्ही जॉईन करता. त्या मनामधला निश्चय किती स्ट्रॉंगली तुम्ही पक्का केलाय त्याच्यावरती तुमची कन्सिस्टन्सी डिपेंड आहे. रोज जॉईन करायचं, अल्टरनेट डे, आठवड्यातनं 2दा, का दांड्या मारायच्या, हे सगळं कोण ठरवतं? मन ठरवतं. म्हणजे पहिलं काय आहे की मन मन नीट पाहिजे तुमचं, माइंड तुमचं व्यवस्थित हेल्दी पाहिजे, स्टेबल पाहिजे, तर तुमचं शरीराकडनं काय व्हायचं ते काम तो करून घेणार आहे. त्याच्यामुळे शरीरावरती काम करायच्या आधी मी म्हणेल मनावरती काम करा, मेंटल हेल्थवरती काम करा. तुमची मेंटल हेल्थ चांगली आहे, एकदम तगड्या, तुम्ही एकदम व्यवस्थित, निर्णय क्षमता तुमची चांगली आहे, तुम्ही काहीही करू शकता, काहीही. असंही आपल्याला उपजत स्त्रियांना वरदान आहे. आपण मल्टीटास्कर का आहोत, अष्टपैलू का आहोत? कारण आपल्याकडे तेवढे विविध कला आणि तेवढ्या कपॅसिटीज जन्मताच आलेल्या आहेत. जन्मताच आपल्या शरीरात आपण ते सगळं मनच एवढं चांगलं बनवून आलेलं आहे आपलं. तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही जेवढे मल्टीटास्कर आहात तेवढे घरातले पुरुष आहेत का? आपण एकाच वेळेला काय करतो, किती गोष्टी करतो. आपण मुलांना सांभाळतो, किचन सांभाळतो, आपलं स्वतःचं करिअर सांभाळतो, पै पाहुणे जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला आलेल्या असतात त्या सगळ्या व्यवस्थित त्याचं नियोजन करतो. म्हणजे आपली कपॅसिटी किती जास्त आहे, खूप जास्त क्षमता आपल्याकडे आहे ऑलरेडी. आपल्याला माहीतच नाहीये की नाही कशाला म्हणायचं. सगळं करतो, जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं आपण करतो. मग जर एवढं सगळ्यांसाठी सगळं करतोय तर आपल्या स्वतःला का मागे ठेवायचं? स्वतःला का मागे ठेवून स्वतःसाठी काहीच नाही नियोजन करायचं? मी नेहमी, पूर्वी पण मी किती सेशन मध्ये हे बोलायचे की आपण किडेमुंगी आहोत का, की आलो गेलो कोणालाच कळलं नाही. मनुष्य जन्म घेऊन आलेलो आहोत आपण, एवढा चांगला, त्याचा आपण आनंद घेतलाच पाहिजे जीवनाचा. प्रत्येक गोष्टीमध्ये रस असलाच पाहिजे आपल्याला, आपण वेळ काढलाच पाहिजे आपल्या आनंदासाठी, आपल्या गोष्टींसाठी, आपल्या ज्या गोष्टीची इच्छा आहे ते करण्यासाठी. नाहीतर असंच जीवन संपून जाईल. आणि मग शेवटी 40 नंतर हे सगळे विचार यायला लागतात.
की मी काय केलं आयुष्यभर, मग मी हेच करत बसले, उष्ट रांदे काढत बसले, मुलांचं करत बसले, रिस्पॉन्सिबिलिटीज करत बसले, किंवा ऑफिसमध्येच माझं सगळं आयुष्य संपलं आणि मला जगायचं राहून गेलं, करायच्या गोष्टी राहून गेल्या. तर हे फील येऊ नये, यानं तुमचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, म्हणून स्वतःसाठी वेळ काढायला सुरू करा. तुम्हाला जर मेंटली हेल्दी राहायचंय तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल, छंद जोपासावे लागतील. जे आवडतं ते छंद म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्ही शून्य अवस्थेमध्ये जाऊ शकता. शून्य अवस्था म्हणजे काय, की जिथे मला काहीही विचार येत नाहीत, कसलेच विचार मला येत नाहीत मनामध्ये, इतकी रममान होते मी एखाद्या गोष्टीमध्ये. ती गोष्ट करणे म्हणजे तुमचा तो छंद. मग असं काहीच नाही त्याच्यासाठी. इव्हन तुम्हाला जर कुकिंगची आवड आहे, आता हे आवडीवरती आहे, सर्वस्वी आवडीवरती. आवड असली की आपणच तेव्हाच इन्व्हॉल्व्ह होतो 100% त्याच्यामध्ये. किचनची आवड आहे, एखादा पदार्थ करण्यामध्ये इतके गुंग झाला की तुम्हाला काही भानच नाही राहिलं कशाचं, तर तो तुमचा छंद आहे. गार्डनिंग करायला आवडतंय, इवन चित्रपट बघायला आवडते. खूप सगळे असतात की खूप चित्रपट बघायला आवडतात, काहीच हरकत नाहीये. शेवटी ते बनवलं कशासाठी आहे, मनोरंजनासाठी. गाणी ऐकायला आवडतात, कविता लिहायला आवडतं, रांगोळी घालायला आवडते, मेहंदी काढायला आवडते, डान्स करायला आवडतो. व्हॉट एव्हर तुमचा छंद, जो काही तुम्ही लहानपणी शाळेत कॉलेजमध्ये असताना ज्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप आनंद घेतलेला आहे, ते तुमचे छंद आहेत. परत आठवा, तुमच्या कॉलेजला जीवनामध्ये, शाळेमध्ये असताना तुमच्या कुठल्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळाला होता. इतकं साधं सोपं आहे ते. आपण आत्मयोग कुटीमध्ये हेच सगळं करून घेतो. तिथे तुम्हाला ड्रॉइंग काढायचे, ड्रॉइंग काढा. गेम खेळायचे, बैठे गेम खेळायचे, अगदी बॅडमिंटन खेळायचंय, पूर्ण सगळं स्वच्छंदी तिथे तुम्हाला 2 तास दिलेले असतात. तो त्यात तुमचं जे तुम्हाला आवडतं ते सगळं करा. एक दिवस जगायचा आहे आपल्याला. आतमध्ये आपल्या मनाला काय आवडतं ते शोधून काढायचंय. तुमचा आनंद कशात लपलेला आहे तो परत आपल्याला बाहेर काढायचंय. सोप्या गोष्टी आहेत, करण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याच्यात अवघड काय आहे. तुम्ही कुठेही करू शकता, पण तिथे आपण ते शोधतो, तिथे आपण सर्च करतो आपल्या मनाला. ज्या गोष्टी आपल्याला कधीच आपण विचार केलेल्या असतात, आपण नसतात आपल्या स्वतःसाठी, आपल्या मनासाठी, त्या गोष्टी आपण तिथे त्याच्यावरती काम करतो, खोदून काढतो. तुम्हाला एक जर्नलायझिंग करायला एक पेपर दिलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित तुमच्या आवडी निवडी ऍक्च्युअल मध्ये, वरवरचं नाही. तुला काय आवडतं आपण इतर इतर वेळेला विचारतो तसं नाही. घटना काही, त्या व्यवस्थित त्याच्यावरती काम करतो, की त्याच्यातून मधून बाहेर निघतं की ऍक्च्युअल मध्ये तुमचं मन आतमध्ये काय म्हणतंय, एकटं का वाटतं त्याला. मग त्या आतल्या मनाला, जे छोटं बालपणीच अडकलेले, त्या मनाला जाऊन आपण करेक्ट करून येतो. आणि मग जाऊन हिलिंग म्हणतात त्याला, प्रॉपर हिलिंग म्हणतात. हे मी तुम्हाला इथे पण सांगते आहे की हे सगळं किती गरजेचं आहे, किती मस्ट आहे. तुमच्या मेंटल हेल्थ वरतीच तुमचं सगळं आहे. आता हे मी तुम्हाला सगळ्या ब्लड टेस्ट सांगितल्या, सगळ्या टेस्ट करण्यासाठी सांगितल्या, डाएट त्या अनुषंगाने आहे की तुम्ही हे सगळं डाएटमध्येच घ्या. आता HbA, हिमोग्लोबिन जर तुम्हाला चांगलं करायचंय तर तुम्हाला, सगळ्यांना आपण रील्स मध्ये पण बघतो, गुळ शेंगदाण्याचा लाडू खा की त्याने चांगलं होतं HbA, ड्रायफ्रूट खा. ऍक्च्युअल मध्ये ते किती वर्क होणार आहे. बीटरूट खा, सॅलेड खा. ऍक्च्युअल मध्ये किती वर्क होणार आहे जेव्हा तुम्ही मनाने ठाम असाल, मनाने इच्छा असेल. म्हणजे शेवटी कुठे आलंय, परत मनापाशी येऊन आलंय. म्हणून मन आपलं चांगलं बनवायचंय, स्टेबल बनवायचंय. स्टेबल कधी बनणार आहे ते, ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टींचा भुंगा नसेल, छोट्या छोट्या गोष्टींचं फालतूचं टेन्शन घेऊन तुम्ही फिरत नसाल, तर तुम्ही स्वतःपर्यंत येणार आहे, स्वतःसाठी विचार करणार आहे. तुम्ही जर एंगेज करून ठेवलं डोक्याला दुसऱ्याच गोष्टींमध्ये, तर तुम्ही स्वतःसाठी कधी काढणार वेळ. मी तर आणि नेहमी, इतक्या जेव्हा जेव्हा संधी मिळते बोलायची, त्यावेळेला मी सांगत असते की आपण वेळ आपल्याला फ्री मिळाला की आपला मी टाइम काय असतो. मी आणि मोबाईल, हा माझा मी टाइम. तुम्हाला जर असं कामातनं उसंत मिळाली, कुठल्याही याच्यातनं ब्रेक मिळाला, हा आता मी जरा शांत बसणार आहे. कशी शांत बसणार आहे, मोबाईल घेऊन बसणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ कुणाला दिला, मोबाईलला दिला. स्वतःला दिलाय का, नाही. पण आपण मनाला काय समजूत सांगतो की तो माझा मी टाइम आहे, मी आता एकटी शांत बसणार आहे, कोणी मला काही सांगायचं नाही, मी कोणाचं काही करणार नाही, आता मी खूप थकली आहे, मला जरा शांत अर्धा तास बसायचं. आणि त्या अर्धा तासात काय करणार आपण, मोबाईल उघडणार आणि दुसऱ्यांचे रील्स बघत बसणार. दुसऱ्यांचं आयुष्य, दुसरे काय जगतायत, त्यांची लाईफस्टाईल. आपण आपल्यासाठी काय करतोय.
तोच अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी दिला, माझ्या डेव्हलपमेंटसाठी, माझं मी प्लॅनिंग करते, मी त्याच्यात काय क्लास जॉईन करू का, माझ्या मनाला काय आवडतं ते करू का, तर तो तुमचा मी टाईम झाला. हा मी टाईम आता गेलाय, टोटली गेलाय. म्हणजे ही कन्सेप्टच माहिती पडत नाहीये की मी टाईम म्हणजे काय. सगळ्यांना असं वाटतं की मी टाईम म्हणजे मोबाईल आणि मी एकटी, कोणाची काही कामं करायची नाहीत, कोणासाठी काही नाही. मी मोबाईलला घेऊन माझं माझं एन्जॉय करत मी काहीतरी बघत बसणार, रील्स बघत बसणार, फेसबुक इंस्टा काहीतरी ओपन करून बसणार, यूट्यूब काहीतरी बघत बसणार, आणि झालं, तो म्हणजे माझा मी टाईम. स्वतःची डेव्हलपमेंट याच्यात राहून जाते आहे, स्वतःसाठी वेळ देणं राहून जातं आहे. आणि असं सतत सतत राहिलं की काय होतं, मनातून एकटेपणा यायला लागतो. आणि एकटेपणा आला की मग कशातच हळूहळू मन रमत नाही. हे फेजेस आहेत, ह्या फेजेस कॅच करता आल्या पाहिजे, हे सिम्पटम्स कॅच करता आले पाहिजेत. खूप जास्त असं राहिलं की असं याच काळात राहिलं की नंतर ना तो मोबाईल सुद्धा कंटाळा यायला लागतो, तिथे पण मन रमत नाही. मन न रमणं म्हणजे तुमच्या मनाला गरज आहे, ते सांगतंय की मला काहीतरी चांगलं दे की ज्याच्याकरून मला उभारी येईल, परत मला आनंदी वाटेल. याच्यासाठी काय केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. जास्तीत जास्त ऑक्सिजन दिला की आपला ब्रेन चांगलं काम करायला लागतो. आपण ते देतच नाही, आपण विचारांमध्ये सतत मग्न राहतो. शरीराला जेवढी गरज आहे त्याच्या 5% सुद्धा आपण ऑक्सिजन देत नाही. चांगले विचार कधी येतात, जेव्हा ऑक्सिजन ब्रेनला मिळेल आणि तो ऑक्सिजन ऍक्टिव्हेट होईल. मग तुम्ही डिसाईड करा, व्यवस्थित ठरवा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे अर्धा तासामध्ये ठरवा की मला माझे क्लास डायरेक्ट लावून टाका, एखादा क्लास आठवड्यातनं 2दा, तेवढा वेळ तुम्ही काढू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. असं नाहीच आहे. खूप खूप जास्त सगळ्या, मला तर इतके मेसेजेस असतात, तुम्ही टाइम मॅनेज कसा करता, तुम्ही वेळ कसा काढता, तुम्ही एवढं सगळं कसं करता, मला तर वेळच नाही, मला तर वेळच नाही. वेळच नाही म्हणजे आपण नियोजनच जर टाइम टेबलच नाही केलं, टाइम मॅनेजमेंटचं काही शेड्यूलच आपल्याकडे नसेल, तर आपला वेळ असाच जाणार आहे. तुम्हाला दिसतंय मी सुद्धा वर्किंग आहे, मी सुद्धा काम करते, पण मला माहिती आहे प्रायोरिटी कशाला द्यायच्यात, माझा आनंद कशामध्ये आहे. त्याला टाळून मी गोष्टी करणार नाही, कारण ते टाळलं तर माझ्या कामावरती परिणाम होणार आहे. मी आतून आनंदी नसेल तर माझ्याकडनं काहीच होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा मी मला मनाला काय गरजेचे ते बूस्ट करणारे सगळं फीड देणार आहे, त्याला आनंदी ठेवून त्याच्याकडनं सगळं करून घेणार आहे. असं साधं कन्सेप्ट आहे, लॉजिक आहे. आता बरोबर आहे, आता मी लवकर उठते, मी 3:30ला उठते, माझं ते शेड्यूल झालेलं आहे. आता हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही. कोणी बर्डन घेऊ नका, दडपण घेऊ नका. बापरे 3:30 मग आता काय, तर तो सवयीचा आणि स्वभावाचा सर्वस्वी भाग असतो. त्यामुळं तुमचं शेड्यूल 6ला सुरू होतंय, हरकत नाहीये. 6ला सुरू होत असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही असं काही नियोजन करा की अर्धा तास तरी तुम्ही डोक्याने फ्री असलं पाहिजे, पूर्ण फ्री असले पाहिजे डोक्याने. जिथं तुम्हाला काहीतरी स्वतःसाठी करावंसं वाटेल तिथपर्यंत मन रिकामं पाहिजे. मन रिकामं असेल तरच असे विचार येणार आहेत की स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी. जर ते मन इतकं ऑक्युपाय असेल, हे झालं की ते झालं की ते, असं करायचे तसं करायचे, याच्यात एंगेज असेल तर तुम्ही स्वतःपर्यंत अगेन नाही पोहोचणार. स्वतःपर्यंत नाही पोहोचले की कसला स्वतःसाठी विचार करताय. असेच मग पुढं 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 जाऊन ते स्टोअर होत जात, साठत जात. तर त्यासाठी पहिला तुमचं महिना सुरू झाला की त्या महिन्यामध्ये तुम्हाला नियोजन पाहिजे तुमच्याकडं. उत्तम चांगल्या 4 गोष्टी मला ऍक्सेप्ट करायच्या, तर मला आनंदी वाटेल, हे जीवनात काहीतरी अर्थ आहे असं वाटेल. आपण मनुष्य जन्म घेऊन आलेलो आहोत, 36 कोटी योनीतून आपल्याला मनुष्य जन्म येतो. म्हणजे काय की हजारो वेळा हे जल जीव जे आहे त्याचा जन्म आपला होऊन गेलेला आहे, मुख्य जीवांचा जन्म होऊन गेलेला आहे, हे झाडांचा जन्म होऊन गेलेला आहे. एवढे सगळे जन्म आपले झालेत, त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. मग आपण इतकं सफर होत आपण मनुष्य जन्म घेतला आहे, तर त्याचं सार्थक लागलं पाहिजे. मी जन्माला आली तर मला काहीतरी देवाने गुण दिलेत माझ्याकडं, प्रत्येकाकडे दिलेलं आहे, त्याला पॉलिश केलं पाहिजे. मी स्वतःसाठी जगलं पाहिजे, 4 गोष्टी काय अशा काहीतरी रिकग्नाइज होतील अशा केल्या पाहिजे. नंतर आपण आलो काय गेलो काय कोणालाच कळलं नाही, किडे मुंगे आहोत का. जन्माला आलोय तर काहीतरी गोष्ट केलीच पाहिजे. एवढा मोठा विचार आणि एवढे मोठं ध्येय ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या वाटतील. रोजचे जे काही तुमचं शेड्यूल आहे तेव्हा जाऊन कुठे छोटं वाटेल, जेव्हा तुम्ही दीर्घ विचार कराल की नाही, माझा जन्म काही असल्या गोष्टींसाठी नाही झालेला आहे, त्याच्या पलीकडे पण मला काहीतरी करायचंय. मला स्वतःमध्ये काहीतरी कॅलिबर आहे, त्याचा वापर करायचा आहे, त्याला पॉलिश करायचंय. माझ्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी चांगली गोष्ट असते. इतरांपेक्षा आपण वेगळे काय आहोत आणि कशामध्ये आहोत हे प्रत्येकाला माहिती असतं.
की मी स्पेशल कशामध्ये आहे, माझी कुठली गोष्ट सगळ्यात छान आहे, चांगली आहे. ते काय असतात, ते आपल्यातले गुण असतात. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण चांगला देवाने दिलेला आहे, त्याला पॉलिश करायचं, शोधायचं, त्याच्यातून आनंद घ्यायचा, म्हणजे बाकीचं 99% आयुष्य छान जातं. एक गोष्ट मनासारखी तुम्ही करताय तर, आणि तीच जर गोष्ट तुम्ही मनासारखी करत नाहीये तर बाकीच्या गोष्टी मग ह्या चालल्यात, रुटीन मध्ये चालल्यात, आणि मग पुढे जाऊन कधीतरी आपल्याला असं मग मनामध्ये भावना येतात की काय मी सगळं करतेच आहे, नुसतं स्वतःसाठी काय करते. स्वतःसाठी जगलंच पाहिजे. स्वतःसाठी जगायचं म्हणजे तुमचे गुण, तुमचे जे काही तुमच्यात कॅलिबर आहे ते वापर झालाच पाहिजे. का नाही व्हायचा? आपण अडाणी आहोत का, की आपल्याकडे हे विचार नाही यावे मनामध्ये? आपण सुशिक्षित आहोत, पुस्तकांनी आपल्याला भरपूर ज्ञान दिलेलं आहे, हे विचार निर्माण केलेले आहेत की मी काहीतरी विशेष आहे, माझ्याकडे काहीतरी गुण आहेत आणि ते मला वापरायचे, मी अशी काही मरणार नाहीये, मला काहीतरी छानपैकी मरण्यापूर्वी मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. एवढा तुम्ही विचार केला ना तर मग रोजचं आयुष्य तुम्हाला नाही वाटणार अवघड. पण आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही की मी स्वतःसाठी काय करते, स्वतःसाठी जगतीये का, स्वतःसाठी आनंद मिळण्यासाठी काय करतेय का. हा विचार आपल्याला आला पाहिजे, केला पाहिजे. आणि आपण मेन आहोत, घरातल्या सेंटर आहोत स्त्रिया. प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे की तुमच्या भोवती तुमच्या कुटुंबाचं जग आहे. मग आपण जेवढे परिपक्व असू, आपण जेवढे निश्चय चांगला असू, त्याचा सगळा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. आपण आतून मनाने किती छान आहोत. एक स्त्रीच्या हातात पूर्ण घर का असतं? कारण ती ठरवते रुटीन, घरात काय जेवण बनवायचं, कुठला सण साजरा करायचा, बाहेरचं किती अन्न खायचं, आउटिंगचे प्लॅन, हे सगळं कोण डिसाईड करतं? याच्यामध्ये मेन रोल आपला असतो, कारण आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत. आपल्याकडे किचनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बाकी गोष्टी मॅनेज करण्याची, रिलेटिव्ह, नातेवाईक, सणा जे काही येतात मध्ये, कुठले समारंभ येतात, सगळ्याचं नियोजन आपल्याकडे जास्त असतं, कारण जबाबदारीच तेवढी जास्त आपल्याकडे. मग आपण त्याच्यातनं सुवर्ण मध्य काढून ह्या गोष्टी प्रायोरिटीज मध्ये आणल्या पाहिजेत. जर तुम्ही हे स्वतःची जबाबदारीच घेतली नाही आणि चाललंय तसं चाललंय, आयुष्य असं इतकं उथळपणे एका लेवल पर्यंत, एका लिमिट पर्यंतच जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला ते एकटेपणा येतो त्याचा. ते त्यांचं जगत राहतात. प्रत्येकाचं आयुष्य तुम्ही जेवढं स्वतंत्र निर्माण कराल तेवढं ते त्यांचं जगत राहणार आहे. आपण काय, आपल्याला मानसिक समाधान पाहिजे असेल, आपला अंतरात्म्याला आपल्याला छान वाटलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे? माझ्या वाट्याला ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या मस्तपैकी मी नेटक्या छान कंट्रोलमध्ये करणार. मग किचनमध्ये सगळ्यात मेन महत्वाचं मी वारंवार सांगते की तुमच्या प्रायोरिटी आधी तुमचे विचार सजग झाले पाहिजेत. तुमचे विचार चांगले असले पाहिजेत की मी घरात फळं आणणारच आहेत, मी फळं खाऊ घालणारच आहे, मी पालेभाज्या घरात आणणारच आहे, आठवड्यातनं 3 वेळा पालेभाज्या बनल्याच पाहिजेत, मी पण खाणार, त्यांना पण सवय लावणार. हे विचार आधी तुमच्याकडे असले पाहिजेत, तर तुम्ही ते कृतीमध्ये करू शकाल. की ती आपली आहे रिस्पॉन्सिबिलिटी, पण आपण ती घेतली तर ना. आपणच जाऊ दे, काहीतरी आणते, काहीतरी करते, कोणाला वेळ आहे इथे, कोण करत बसणार आहे, असा वरवरचा विचार आणि इतका उथळ विचार केला तर तुम्ही हेल्दी राहणार नाहीये ना, कुटुंब हेल्दी राहणार. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली. तशीच सेम बाकीच्या गोष्टींची आहे. आपल्याला आपला रोल माहिती पाहिजे की मी कुटुंबामध्ये माझा रोल काय आहे, जबाबदारी काय आहे. कामापुरतं खूप बर्डन घ्यायची गरज नाहीये, पण ज्या गोष्टी अशा तशाही कराव्याच लागतात. कुठल्या की ज्या गोष्टी तुम्हाला पर्यायच नाही, कराव्याच लागतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सॉर्टिंग करता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला छानपैकी पॉलिश डिझाईन करता आलं पाहिजे ते शेड्यूल. म्हणजे वाईट वाटणार नाही, मग तुम्हाला तेच वाटणार नाही की काय रोजचं तेच तेच करावं लागतंय मला, माझी जबाबदारी कोणी घेतच नाहीये, किती मी एकटी म्हणून करू. हे सगळे विचार कधी येतात? जेव्हा आपलं मनासारखं होत नाही. तर मनासारखं होण्यासाठी आपलं मन तसं तयार केलं पाहिजे. आपण आपल्या विचारांची दिशा आपण बदलवली पाहिजे की जाऊ दे, मला रोज करायचंच आहे ना, हे असे तसे करणारच आहे ना, मनापासून करेल मी दुःख का वाटून घेऊ त्या गोष्टींचं, वाईट का वाटून घेऊ त्या गोष्टींचं. आपल्या विचार करण्यावरती आहे की आपण जेवढा सकारात्मक विचार करू त्या गोष्टींचा, तेवढं ते आपल्याला त्रास कमी होणार आहे. बाकीच्यांना माहिती आहे का हे गोष्ट की तुम्ही कशात काय विचार करताय, कुठल्या विचारांना सफर होताय? त्यांना काही कल्पना नाहीये. तुम्ही कसंही बनवलं, मनात कुठलेही विचार ठेवून बनवलं तर हे आपल्या स्वतःसाठी आपल्या मनाला पॅम्पर करत करत ह्या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या करायच्या की ज्या पर्याय नाही त्याला. मग जेव्हा आपल्याला इंटरेस्ट आला की मग सगळ्या गोष्टी छान स्मूथली होतात. आपल्याला इंटरेस्टच नसेल की मग त्या कर्तव्यामध्ये कशा तरी ओढून ताडून वेळ मॅनेज होत नाहीये, काहीच मॅनेज होत नाही तरी चालू आहे, असं होणार. मग पहा, म्हणजे त्या दृष्टिकोनातनं विचार करा तर तुम्हाला लक्षात येईल.
चला, मी बऱ्यापैकी सगळं बोललेले आहे. आता तुम्ही बोला, तुम्ही विचारा मला. आत्मकुटीचा एक्सपिरियन्स घेतलेले कोण आहे इथे? चला, तुमचे एक्सपिरियन्स सांगा. स्मिता, स्मिता दिसल्या मला. अजून कोण आहे? खरं तर परत एकदा यायचंय मला आत्मकुटीला. सगळ्यात पहिल्या बॅचला मी गेली होती आत्मकुटीच्या. पण म्हणजे दर संडे असा वाटतो की हा आता आज आपण आत्मकुटी योग मध्ये आहे. खूप म्हणजे खूप स्पीचलेस आहे ते सगळं. विदाऊट मोबाईल आणि फक्त आपण आणि आपण. येस, थँक्यू सो खूप मच. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकीने एकदा तरी हा एक्सपिरियन्स कराच करा. मी काही सांगण्यापेक्षा ते स्वतः घेणं खूप खूप म्हणजे खूप वेगळं आहे. येस येस, थँक्यू सो मच स्मिता. मी कशासाठी अगदी जीव तोडून मनापासून मी हे सांगते, कारण मला माहिती आहे की तुम्हाला तिथे आल्यानंतर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे, छानच वाटणार आहे. म्हणजे इवन आपल्या क्लाससाठी तर मी जेवढ्या काही आपल्या आहेत योगाच्या मुळे कनेक्ट झालेल्या, एवढ्या सगळ्यांसाठी मी डिस्काउंट आता देणार आहे. कारण मला इच्छा आहे की प्रत्येकीने तिथे येऊन अनुभूती घेतली पाहिजे. तुमची मेंटली तुम्ही हेल्दी झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. जेवढं मला रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की मी योगा क्लास घेते, तर तुम्ही फिजिकली फिट पाहिजेच पाहिजे. त्याच्यासाठीचं जे काय आहे ते मी तुम्हाला अवेअर करत असते. सेम तसंच तुम्ही मेंटली सुद्धा फिट असलाच पाहिजे. म्हणूनचा हा माझा तुमच्यासाठीचा आग्रह आहे की ते तुम्ही अनुभूती घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि ते असं पण नाही की एकदा केलं बास. तुम्हाला स्वतःला, आता स्मिता जसं म्हणतात की तिथे आल्यानंतर लक्षात येतं की अरे हे मी आधी का नाही केलं, किती मला चांगलं वाटतंय ह्यानं, किती छान वाटतंय. मी ऑलरेडी माइंड योगाचा इंटरनॅशनल कोर्स केला आहे. त्याच्यातनं मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की ज्या पोचवायच्यात. इव्हन तुम्ही बघाल, हे जो रिट्रीट सुरू केलेला आहे, तुम्ही आजूबाजूला जे काही सेंटर्स आहेत तिथे चौकशी करा. एकतर फार कमी आहेत माइंड योगाचे सेंटर्स, पण त्याचे चार्जेस अफाट आहेत त्याचे चार्जेस. मी स्वतः सुद्धा खूप जास्त त्याच्यावरती R&D केली होती. तर ते नॉर्मल लोकांना, नॉर्मल स्त्रियांना करणं शक्यच नाहीये. एवढे चार्जेस करून ठेवलेले आहेत. मुळशीपाशी इथे आहे, 5 दिवसाचे 49,000 आहेत त्यांचे. किती किती फिल्टर लावून किती लोक पोचतील बरं तिकडे? प्रॅक्टिकली शक्य आहे का? 5 दिवसाचे 50,000. तोच पोर्शन, तेच सगळं मी आत्मकुटीमध्ये पूर्ण सगळं इम्प्लिमेंट केलेलं आहे. सो त्याचं तुम्ही गांभीर्य समजून घ्या की मला हे तुम्हाला पोचवायचं आहे, म्हणून मी याचं नियोजन केलेलं आहे की त्याची तुम्ही अनुभूती घ्या, की त्या हा, ही एक्सपिरियन्स. एक गोष्ट सुद्धा खूप हे आहे. कारण मी पण पाहिलंय की एवढ्या कमी रेटमध्ये म्हणजे आपण एन्जॉय करायला जातो, तिथं पण एवढ्या कमी रेटमध्ये काहीही कुठल्याही रिसॉर्टला किंवा काही भेटत नाही. हे तर खूपच वेगळं आहे. मी तर सगळ्यात लांबून प्रवास करून गेली होती, पण मला त्या प्रवासाचा कुठलाही थकवा वाटला नाही किंवा काहीच वाटलं नाही. की ते सात्विक जेवण तिथलं, आपले खेळ आणि आपलं मन, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळं आहे. हे सगळ्या गोष्टी येस, थँक्यू. खरंच प्रत्येकीने करा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जेव्हा तिथं याल आणि तुम्हाला जर लक्षात येईल, तर स्मिता जे म्हणतात त्याच वेळेला ते रिअलाइज होणार आहे. असं बोलून कदाचित ते तुम्हाला किती. आणि पहा, मी परत एकदा सांगेल, आता मला खूप सगळ्यांचे मेसेज येतात की आम्हाला टाइम मॅनेज होत नाहीये, मग डिसेंबरमध्ये येतो, सुट्टीमध्ये येतो. का मॅनेज होत नाही? एक दिवस तुम्ही स्वतःसाठी काढू शकत नाही का? ते तुमचं रिचार्ज आहे, लक्षात घ्या. तुमचा रिचार्ज तुम्हाला केलाच पाहिजे. मोबाईल रिचार्ज नाही केला तर काय होतो? बंद पडतो. एक ड्रेस कमी घ्या, 1,500च्या पेक्षा कमी ड्रेस मिळत नाही. ओके, आपले तेवढेच चार्जेस आहेत. तेवढे एक ड्रेस कमी घ्या स्वतःला. इवन मी तर म्हणेल की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये अशा कोणी लेडीज आहेत की तुम्हाला गरज वाटते की नाही हिला गरज आहे, तर तुम्ही तिला गिफ्ट द्या. हे बाकीचं काहीतरी वस्तू बिस्तू देण्यापेक्षा. वस्तू निर्जीव असतात, पण ही गोष्टींनी त्यांच्या मनामध्ये बदल होईल, सकारात्मक बदल होईल, तर तुमचं रिलेशन चांगलं होईल. परत अगेन तेच आहे की एक स्त्रीवरती अख्खं कुटुंब डिपेंड असते. तिची मानसिकता चांगली आहे तर अख्खं कुटुंब नीट आनंदी राहतं. म्हणजे मी खूप आत्ता दिवाळीमध्ये पण मी खूप सगळ्यांना जेव्हा कॉल झाले आमचे, बोलणं होतोय, आता येतातच मुलींचे सगळ्यांचे, मी तेच सांगते की आधी आपले विचार सजग होणं, चांगले होणं खूप गरजेचं आहे. तर आपण तो अवेअर दुसऱ्यांमध्ये पण अवेअरनेस तो आणू. तुम्ही जेव्हा स्वतः अनुभूती घ्याल, त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की अरे हे मी आधी करायला पाहिजे होतं का. इतकं स्वच्छंदी तुम्ही लहानपणी कधी तुम्ही खेळला असाल, जगला असाल ते. आणि का? विदाऊट मोबाईल. आलं की पहिला मोबाईल तुम्ही तिकडे ड्रॉप करायचा, मग त्याच्यानंतर तुमचं जे काय असेल ते सगळं शेड्यूल.
वेट लॉसचा आपण तिथे हे करतो, डिटॉक्सिशन प्रोग्राम पण आता सुरू करणार आहोत. त्यामुळे तिथलं जेवणाचं सगळं सिस्टीम मी ही सात्विक आहारामधलीच ठेवली आहे. ॲक्च्युअल सात्विक आहार म्हणजे काय आहे, छानपैकी जो मी वेट लॉसच्या डाएटला पण मुलींना सांगते की हेल्दी. कारण तुमचं शरीर गच्च पोट जर असेल भरलेलं, अपचन होईल किंवा अशा जड अन्नाने, तर तुमचं डोकं चालत नाही, तुमचं शरीर हालचाल करायला मागत नाही. म्हणून हलकाच आहार घ्यायचा, जेणेकरून बाकी सगळ्या गोष्टींचा तुम्ही छान आनंद घेऊ शकाल. स्टेचं पॅकेज तर अजून त्याच्यापेक्षा छान आहे. बॉनफायर आहे, रात्रीच्या गप्पा टप्पा सगळ्या तिकडे, जवळच धरण आहे, त्याचं बोटिंगला वगैरे जातो, डोंगर आहे, ट्रेकिंग करतो. एक एक मी हे ते तसं पण केला. दोन्ही पण गोष्टी छान आहेत. वन डेचा पण छान आहे आणि विकेंडचा पण छान आहे. त्या पलीकडे आता आपण ह्याचा प्राणायाम मेडिटेशनचा पण एक हे घेणार आहोत, सेशन घेणार आहोत प्रॉपर तिथे, की खूप सगळ्या आहेत अशा की त्यांना गरज आहे, की ज्या कॅन्सरमधून बाहेर आल्यात किंवा कुठल्या तरी दीर्घ आजारातून बाहेर आल्यात किंवा ट्रॉमामधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतायत. कुठलाही सडन काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये, घरामध्ये घटना घडतात की त्या आपल्याला ॲक्सेप्ट होत नसतात. त्यावेळेला आपल्याला एक सदमा बसलेला असतो आणि मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला कळत नसतं की आपण नक्की काय करू म्हणजे मला बरं वाटेल, मी त्या गोष्टींचा विसर पडेल. तर त्यासाठीचा म्हणून आपण एक सेशन घेतो आहोत की ज्याच्यामध्ये, किंवा मेनोपॉजमधल्या पण, की त्यावेळेला काय असतं की काय घडलेलं नसेल तरी दुःखात बुडलेला असतो, कारण आपलं माइंड त्यावेळेला तसं झालेलं असतं, तेवढं सेन्सिटिव्ह झालेलं असतं. खूप जास्त काही काही वेदना शरीरामध्ये अननेसेसरी होत असतात. तर अशा सगळ्यांसाठी की तुम्हाला एकटेपणा आतून वाटतोय, तर त्यांच्यासाठीचं एक प्राणायाम मेडिटेशनचा सेशन आपण तिकडे छानपैकी घेणार आहोत. हेतू काय आहे की तुमच्या मनाला आणि तुम्हाला चांगलं वाटणं, आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणं. तो तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही मनाने व्यवस्थित बदल करून घ्याल स्वतःमध्ये. जर तुम्ही मनानेच बदल नाही स्वतःमध्ये करून घेतला, तर मग त्या गोष्टी तशाच राहणार आहेत, त्या बदलणार नाहीयेत. आपल्याला आपलं मन बदलायचे, आपला दृष्टिकोन त्या गोष्टीकडे बघण्याचा बदलायचा आहे. त्याच्यावरती आपण काम करतो. अनेक लोक असतात आपल्या अवतीभोवती की ते बदलत नसतात. त्याच्यामुळे होणारा त्रास पण आपल्याला तो कंटिन्यू होतच असतो, त्यांच्या वागण्यामुळं, त्यांच्या रिॲक्ट ते ज्या पद्धतीने होतात. मग अशा वेळेला आपण काय करतो, तर अशा वेळेला आपण आपल्या मनाला असं ट्रेन करतो की मला त्याचा त्रास नाही होणार, त्या व्यक्तीचा त्रास मला जाणवणार नाही, त्याचा बोथटपणा कसा येईल त्याच्यामध्ये, त्या विचारांमध्ये माझी तीव्रता कशी त्या व्यक्तीबद्दलची विचारांची कमी होईल. याच्यासाठी आपल्या स्वतःवरती आपण काम करायचं. आपण समोरच्याला नाही कधी बदलू शकत. आणि असं होतं की एखादी घटना घडते, काहीतरी सिच्युएशन होते की ज्याच्यामध्ये माझा रोल काही फारसा नसतो, की पण एखादी व्यक्ती आपल्याला प्रचंड त्रासदायक होते, नाही सहन होऊ शकत आहे तिचं वागणं बोलणं, तिच्यामुळं निर्माण झालेले प्रॉब्लेम्स. तर आपण ना सिच्युएशन चेंज करू शकतो, ना त्या व्यक्तीला चेंज करू शकतो. पण आपण चेंज कोणाला करू शकतो, आपल्या मनाला चेंज करू शकतो, आपला दृष्टिकोन विचार करण्याचा बदलू शकतो. कशासाठी, की मला त्रास माझ्या मनाला नाही झाला पाहिजे, जे मला सतत इरिटेट होतंय, त्रास होतोय मानसिक, तो नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठीच हे सगळं नियोजन येते लक्षात. मूळ हेतू समजून घ्या की आपण हे कशासाठी केलेलं आहे. चला, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे का, विचारा. एकदम बिनधास्त विचारा. आणि आता मी कशी बोलू, काय बोलू, काही याच्यात दडपण नाही पाहिजे तुम्हाला. इतकं फ्रँक आपण बोलतो आहोत, इतकं छान ओपन होतोय, मी सगळ्या बाजूंनी बोलते आहे. कशासाठी बोलते आहे, की तुमच्या बाजूने पण तुम्ही तेवढे मनमोकळे व्हा. आज तुम्हाला स्वतःला एक कुठली तरी अशी जागा पाहिजे की जिथे तुम्ही छानपैकी सगळं बोलू शकाल. इथे कोणी कोणाला जज करत नाही, सगळे आपण स्टुडंट, एकाच क्लासचे, एकाच याच्यातले आहोत. तुम्हाला काही वाटलं असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला विचारायचे विचारा. अमृता, आता तुम्ही तिथे जाऊन म्हणताय आय विश पुण्यात असते तर. गुड मॉर्निंग सायली. येस येस, स्वाती बोला. खूप छान माहिती देतेस तू, मला खूप आवडतं. मी तुझे तू म्हणतेय स्टेटस ठेवत नाही का पाहत बसण्यापेक्षा, पण तुझे पाहूनच मला मोटिवेट होत आहे सध्या. सकाळी असे लवकर उठते, म्हणजे पूर्ण देवपूजेपासनं ते पूर्ण मी पाहते तुझे व्हिडिओ रोज, आणि त्यातनंच मला असं मोटिवेट होत आहे. मी पण थोडं माझं लाईफ चेंज केलं आहे ते पाहून. तर मलाही छान असं फ्रेशनेस आलेला आहे. म्हणजे नाही का, तू जे म्हणते ते बरोबर आहे, की असं आपण स्वतःला कशामध्ये तरी विचारांमध्ये आपण गुंतून ठेवतो, तर त्यातनं थोडं बाहेर पडलं पाहिजे, स्वतःसाठी लाईफ जगलं पाहिजे. हे मला विचार तुझे खूप आवडले.
आणि मी काय त्यातनं असं थोडंसं चालू केलं आहे. सॅटर्डे, संडे वॉकिंगसाठी बाहेर म्हणजे नाही का आउटिंगला येते, असं करते. छान मस्त वाटतंय. आणि मस्त. खाण्यामध्ये देखील खूप चेंजेस केलेत आता. फ्रुट्स वगैरे स्टार्ट केलं आहे. पण मला एक विचारायचं होतं, की माझ्या चेहऱ्यावरती थोडे पिंपल्स येतात मंथली नाही का पिरियड जेव्हा येतो त्या टायमिंगला, तर त्यासाठी काही आहे का, म्हणजे काही करता येईल का? हार्मोनल जे टेस्ट केल्यात का हार्मोन्सच्या, कदाचित हार्मोन्स इनबॅलन्सने असं होतं. आता अच्छा. 35च्या पुढे खरं तर नाही आलं पाहिजे, पण जरी हं, आहे तर मग थोडंसं हार्मोनल इनबॅलन्स असू शकतं, किंवा डायजेशन हं. सिस्टीम चांगली नसेल, पोट साफ होत नसेल तरी असं होतं. ओके. मग त्यासाठी काही आहे का, म्हणजे औषध वगैरे किंवा हां, काय? पोट साफ होत नसेल तर तुम्ही कॅस्ट्रोल ऑइल तरी घेतलं पाहिजे झोपण्यापूर्वी, आठवड्यातनं 2दा एकदा. कारण डायजेशन सिस्टीम स्लो होती पोट साफ नाही झालं की. अच्छा. खाण्याची इच्छा होत नाही. तर पोट ओके. तुमचं झालंच पाहिजे रोजच्या रोज साफ. हं, हं, मग हं. आयुर्वेदिक पण आहे, त्रिफळ आहे. त्रिफळामध्ये आवळा आहे, तर ते चांगलं ठेवू शरीराला आतून चांगलंच आहे आवळा पावडर वगैरे. मला एक त्रिफळ. जणीने साफी म्हणून सांगितले, ते घेऊ का मग? हो साफी. हो हो, आयुर्वेदिक कुठल्याही औषधाचा साईड इफेक्ट नसतो. साफी खूप चांगलं आहे. बऱ्याच ओके. म्हणजे मला पण त्याचे फीडबॅक चांगले आहेत. मी स्वतः तर काही असं काही घेत नाहीये, पण फीडबॅक ओके. चांगले आहेत साफीचे. ओके. तुम्हाला हवं असेल तर ते घ्या. फक्त हे काय की रुटीनली घ्यायचं, 1 महिनाभर प्रॉपर घ्यायचा, तर मग तो ओके. आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला रिझल्ट कळतो. ते ओके. जर नाही घेतलं गेलं तर मग काय कळत नाही. अच्छा. ठीक आहे. ठीक आहे. थँक येस, छान वाटलं स्वाती बोलून. हो, हो. थँक यू. असेच मोटिव्हेट करत राहा मला अजून. येस येस आणि येस. मी प्रयत्न करेल आत्मकोटीला येण्याचा. माझी एक फ्रेंड आहे, ती थोडीशी जरा मेंटली थोडी डिस्टर्ब आहे. माझ्या आहे म्हणजे डोक्यामध्ये, की तिला घेऊन यावं. थोडं तिला येस बाहेर येस येस पडण्यासाठी ते. हं. येस येस येस, नक्की नक्की या. हो. नुकसान तर काहीच होणार नाहीये, उलट एक हं. दृष्टिकोन येणार आहे आणि एक चांगलं हेल्दी माइंड घेऊन जाल तुम्ही. हो, एवढी हो. मी नक्की. गॅरंटी देऊ शकते की मला माहिती आहे की ठीक आहे, ठीक आहे. येस येस चालेल, अच्छा. चालेल. ओके. ओके. थँक सायली. येस येस येस, वेलकम. मला तुम्ही सगळ्यांचे तुमचे रिप्लाय येतात स्टेटसचे, तर ते मला पण खूप छान वाटतं, आणि मला माझी जबाबदारी वाटते की मी जे काही रुटीन करते ते तुम्हाला दाखवलं पाहिजे, पोचवलं पाहिजे. जर कोणाला तरी बघून चांगलं वाटतंय काहीतरी, तर चला मी राईट ट्रॅकवरती आहे, हा पण एक मेसेज मिळतो. आणि दुसरी गोष्ट, करतेच आहे, रोजचं जगतेच आहे, करून करतेच आहे, तर ते दाखवायला काय हरकत आहे. खूप सगळे कन्फ्यूज असतात ॲक्च्युअलमध्ये काय करायचं. ॲक्च्युअलमध्ये मी सगळ्या पद्धतीनं माझं आयुष्य दाखवायचा प्रयत्न करते. खूप सगळ्यांना असं वाटतं की हिला काय आहे, मग हिच्याकडं कामवाल्या असतील, हिच्याकडे हे असेल ते असेल. हे सगळे वरवरच झालं. सगळ्यात आतमध्ये मेन काय आहे की तुमचं आत्मिक समाधान. तुम्हाला मनातून कशासाठी काय वाटतं, मनातून तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, आणि ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, मग त्या गोष्टीचं काहीच मॅटर करत नाहीत की त्या किती महत्त्वाच्या आहेत, किती इम्पॉर्टंट आहेत कोणासाठी. याचं काहीच मॅटर करत नाही. मी तर त्यासाठी आता मी परवाच्या माझ्या पोस्टमध्ये पण लिहिलं की थोडंसं धार्मिक आहे माझा स्वभाव, स्पिरिच्युअल आहे मी ऑलरेडी. मग मी राहते त्याच्यामध्ये, मला आवडतं. 7 वर्ष झाले मी तुळशीचं लग्न अशाच पद्धतीनं करते आहे. हे माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. मला तेवढाच उत्साह, तेवढाच आनंद असतो. मी लिटरली आदल्या दिवशी तयारी केली आहे. ती आदल्या दिवशी रात्री मी सगळं मटेरियल सामान घेऊन आले, आणि मग दुसऱ्या तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच मी दिवसभर छानपैकी सगळ्या रांगोळ्या घालत बसले. मग तुळशीला छानपैकी साडी नेसव. ते माझं आणि ते इथल्या वातावरणाचं कनेक्शन होतं, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. माझा आनंद होता, कोणीही नाही, मी आणि माझं ते काम. कोणी नसेल बघायला तरी मला फरक पडत नाही, पण मला ज्याच्यातनं आनंद मिळतोय मी ते करत बसते. हे महत्वाचे माझ्यासाठी. बस मग हे आपल्याला कळलं पाहिजे की माझा आनंद कशामध्ये आहे, मी कशामध्ये छान मला वाटतं. मग त्यात मॅटर करत नाही कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटलं पाहिजे. काही नाही, जे छोटं असू द्या छोटं, मोठं असू द्या मोठं. मला आवडतं छानपैकी पूजा करायला, छानपैकी देवघर ते फुलांनी, मी लहानपणापासून ते बघत आलेले आहेत. माझे आजोबा तेच बघत आलेले आहेत. दर सुट्टीमध्ये मी त्यांच्या तेच पहाटे उठून फुलं तोडायचे. तर मी सुट्ट्या लागल्या, दिवाळी आणि ह्याची उन्हाळ्याची सुट्टी, की मी पहाटे 6 वाजता उठून त्यांच्या आधी धावत पळत ती परडी घेऊन सगळी फुलं तोडून त्यांना द्यायची. तो माझा आनंद असायचा. अख्खे 30 दिवसाच्या सुट्टीमध्ये 30ही दिवस सेम. खूप मला म्हणजे, मी आठवलं की माझा आनंद कशात आहे, की मला आवडतं फुलं, देवपूजा आहे, मी हेच बघितलंय लहानपणी. ते इथे फिट झालेले. ठीक आहे, मी करते. त्याच्यात हे मॅटर करत नाही की ही फारच देवभोळी आहे का, हिला फारच देव देव लागतो का. नाही, देवभोळी नाहीये मी.
मी बुद्धीनं डोक्यानं विचार करते, मला ज्याच्यात आनंद आहे युनिव्हर्सशी कनेक्ट होते मी, बास माझ्यासाठी हे महत्वाचं आहे. मग मी कुठल्या वेनं युनिव्हर्सशी कनेक्ट होते, मी किती साधना करते, किती, हे माझा आणि त्याचं जे काय आहे ते दाखवण्याची सांगायची अजिबात आवश्यकता नाही किंवा नाही वाटत मला. हे आपल्याला आपलं माहिती पाहिजे किंवा आपण आतून एवढे कॉन्फिडंट पाहिजे की तो वेळ, आता सकाळचा वेळ इतका मला जेवढे काही मी आयुष्यातले प्लॅनिंग केले, तर जेवढे काही गोष्टी केल्यात आणि त्याचं नियोजन केले ना, हे सगळं मला सकाळी विचार आलेले आहेत पहाटे. माझा खूप बिलीव आहे त्याच्यामुळे, ते ब्रह्ममुहूर्ताचं जे मी तुम्हाला सांगत असते, मी ते प्रयत्न करत असते. कंपल्शन नाही करू शकत, कारण प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे. तुम्ही बेडवरती लवकर गेला तर तुम्ही लवकर उठणार आहात. बेडवरतीच जर तुम्ही 11-12 वाजता जाल तर काही अर्थच नाहीये 3:30 वाजताची धावपळ आणि दमछाक जीवाची करून झोप न देता. मी 10 वाजता ढगात असते, टोटली ढगात झोप लागलेली असते मला 10 वाजता. तेव्हा कुठे मी जाऊन उठते 3:30ला, त्याच्या आधीच उठते 3:30ला, तरी पूजेला बसते. सो हे बॅलन्स माहिती पाहिजे. काहीतरी एकच अर्धवट केलं तर ते टिकत नाही. आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. लॉंग लास्टिंग जर राहायचं असेल ना, तर त्याचं नीटच नियोजन पाहिजे की आपल्याला दगदग नाही झाली पाहिजे, शरीराला पण काही त्रास नाही झाला पाहिजे, दिवसभराच्या रुटीनवरती नाही त्याचा परिणाम झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे? आधी बेडवरती लवकर झोपण्याचे. खूप कमी जण आहेत की 9:30ला बेडवरती जाऊन झोपी जातात. आपल्या लहानपणी आपण तसे होतो. आत्ता कोणाचंही शेड्यूल तसं नाहीये, पण माझ्या घरामध्ये लाईट ऑफ होतं. मी ॲज इट इज मेंटेन केलेलं आहे. मला माहिती आहे सगळ्यांची कशावरती मेंटल हेल्थ चांगली राहणार आहे. चांगली झोप, कारण आम्ही सगळेच पहाटे उठतो. मी उठते त्यामुळे बाय डिफॉल्ट मी तुम्हाला जे सांगते तेच मला पण इम्प्लिमेंट होतं की घरातली स्त्री जशी असेल तसं कुटुंब बनतं. मी लवकर उठते त्याच्यामुळे आमच्या घरात उठायची लवकर आपोआप सवय लागलेली आहे. मग त्यांची झोप पण लवकर नीट झाली पाहिजे. मग विकेंडला मजा करूयात, विकेंडला नको आपण रूल ठेवूयात, म्हणजे नाहीच हे करायचं, रिलॅक्स राहायचं. तेवढं चालू शकतं की लेट झोपा, लेट उठा. अर्थात मी त्याच्यातही बसत नाहीये, पण बाकीच्यांसाठी. तर हे आपल्याला इतका कॉन्फिडन्स पाहिजे की मी करते ते बरोबर करतेय आणि मला माहिती आहे माझ्या भल्यासाठी आहे, माझ्या सगळ्यांच्या भल्यासाठी. मी आनंदी, मन चंगा तो सब चंगा, मी नेहमी सांगते. मग त्याच्यात हे बाकीचं मॅटरच करत नाही की कोण काय करतंय, मी काय करतेय, मला काय होतंय, किंवा कोणाला दाखवण्यासाठी. सगळ्यात आधी लक्षात घ्या, कोणाला दाखवण्यासाठी काहीच कधी करायचं नाही. काहीच करायचं नाही. माझा स्वभाव आहे टापटीप राहण्याचा, सगळं करण्याचा. म्हणून काय सगळ्यांनी तसं असावं अजिबात नाही, अजिबात नाही. प्रत्येकाचा स्वभाव आहे. तुम्हाला तुमचा जो काही स्वभाव आहे तो रिप्रेझेंट करता आला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं करता आला पाहिजे. सगळे काही एका साच्यातनं नाहीत निघालेले. देवाने काही एका साच्यामध्ये सगळ्यांना नाही काढलेलं. आपल्या घरचं वातावरण, आपलं लहानपणापासूनचं वातावरण, त्याचा आपल्यावरती झालेला परिणाम आणि आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी, याच्यातनं आपलं आयुष्य चाललेलं असतं. मग त्याचं काही असं स्ट्रक्चर आपण नाही म्हणू शकत हेच आयडियल आहे तेच आयडियल आहे. मी करते, मला आनंद मिळतोय, माझं कुटुंब हॅप्पी आहे, तेच आयडियल. एवढं समजून घ्या. ते समाज विमाज काही नाही, ते काही मॅटर करत नाही. आपल्या आनंदासाठी तर बिलकुल मॅटर करत नाही की समाजाला असं वाटावं, सोसायटीमध्ये असं व्हावं, मग मी अशी रिप्रेझेंट होते स्वतःला म्हणून. ह्यानं बर्डन येतं. लॉंग लास्टिंग हे काहीही राहत नाही. बर्डनमध्ये आपण का स्वतःला अननेसेसरी ठेवायचं? मला योग्य वाटते, मला छान वाटते, मला कम्फर्टेबल वाटतंय, माझ्या फॅमिलीला चांगलं वाटतंय, बास. कारण तेच तुमच्या रात्रंदिवस जवळ असतात. सगळ्यात जास्त तुमचा आणि त्यांचा कनेक्ट आहे. तुमचं वागण्याचं जे काय आहे ते रिफ्लेक्शन त्यांच्यावरती येतं. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला दुसरं कोणी समजू नाही शकत. 4 विश्वासाची तुमची आपुलकीची माणसं आहेत, त्यांना चांगलं वाटते, त्यांना परफेक्ट योग्य वाटतंय, कुठेतरी काहीतरी क्रॉस चेक करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत की कुठल्या ह्याच्यामध्ये अडकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे आपण मेन गोष्टीपर्यंत कधीच पोचत नाही. जी गोष्ट करायला पाहिजे तिथपर्यंत पोचतच नाही. सगळ्यात मी तर महत्त्वाचं सांगेल की आहार, डाएट याच्यावरती काम करा. आधी तुम्ही तिथे परफेक्ट बना. तुम्ही हेल्दी व्हा, तुमच्या घरातल्या, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मुलांना हेल्दी करा. माइंड हेल्दी मस्तपैकी आपोआप होईल, कारण तुमचा रस कशात तरी येईल. ह्या सगळ्यांना कन्सिस्टन्सी पाहिजे. स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे, छंद जोपासायला सुरुवात करा. काहीही स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करायला सुरुवात करा. आठवड्यातनं 2दा तरी अर्धा तास कमीत कमी वेळ काढा. अगदीच काही होत नाहीये तर. तेव्हा कुठे तुम्ही छानपैकी तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील, तर अजून पुढच्या अनेक गोष्टी आपल्याकडनं होतील. हे बाकीचं कोण काय म्हणतंय, मग मला ह्याने बघून नये, त्याने बघून तसं म्हणतात, रिलेटिव्ह असे म्हणतात, फ्रेंड सर्कलमध्ये चर्चा होते. तुम्ही महत्त्व देताय म्हणून तेवढं त्यांना महत्त्व निर्माण झालेलं आहे. मी तर एवढंच बोलेन. तुमच्या प्रायोरिटीमध्ये कुठल्या गोष्टी आहेत त्यांनाच महत्त्व असणार आहे.
माझ्या प्रायोरिटीमध्ये माझंच शेड्यूल, माझंच रुटीन डोक्यात असतं. 2 दिवस आता माझी आई आली होती, आम्ही तेच बोलत होतो. ती तिच्या वयानुसार नातेवाईकांचे फोन कंटिन्यू, मग तिचं बोलणं वगैरे सगळं सगळं कंटिन्यू ते चाललं होतं. मी लिटरली असं झालं की अगं मी तर ह्या जगातच नाहीये. कोण कोणास काय म्हणाले सगळ्यात महत्वाचं, मग कोणाच्या इव्हेंटमध्ये काय झालं, कोणाला काय कमी पडलं, कोणाचं काय आहे, माझ्या गावीही नाहीत या गोष्टी. इतकी मी आपलं स्वतःचं रुटीन बनवलं आहे. त्याच्यामध्ये समोर आलं एखाद्या कार्यक्रमात, लग्नात, काय कशामध्ये छान मस्तपैकी रिकामं डोकं असेल तर आपल्याकडनं खूप छान वागलं बोललं जातं. तेच जर आपण डोक्यात काही बॅगेज ठेवलं असेल, काहीतरी त्यांच्याबद्दलचे आधीचे विचार लॉक असतील, की आपलं बोलणं वागणं त्याच प्रकारे होतं. तर हे भारी आहे ना. काय डोक्यातच नसतं. समोर आले की छान बोलायचं, मस्तपैकी छान वेळ घालवायचा, छान मेमरी तयार करायची, पुढे लगेच कट ऑफ, आपल्या आपल्या रुटीनमध्ये शिफ्ट, विषय संपला. काय घेऊन घ्यायची फिरायची डोक्यात गरज आहे? आपणच स्वतःहून महत्व देतो ह्या सगळ्या गोष्टींना. कोण काय म्हटलं मग असंच का तसंच का, सोडून द्यायचं, लेट गो. आणि कशासाठी? स्वार्थी बनायचं त्याच्यासाठी, की माझ्या डोक्याला लोड नकोय म्हणून मला विचार नाही करायचा. ते बाकीचं जाऊ द्यात, कोणाला काय वाटतंय. त्या बाबतीत आपण सेल्फिश झालं पाहिजे. येस स्वरा, बोला. मॅम, माझी मावस बहीण आहे ना, तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे म्हणजे. हा, तर ती बोलत होती की मला नाही का असं मेंटली डिस्टर्ब होत होतं. तर तिला आत्महत्या आणले तर चालेल का? हो. प्राणायाम क्लास जॉईन केला तर? प्राणायामचा सुद्धा खूप उपयोगाला म्हणजे खूप उपयोग होईल. कारण की आता कसं आहे, आता डिस्टर्ब झालं की पहिला परिणाम कशावर होतो? झोपेवर होतो. आता त्यांना झोपेचा इश्यू खूप असणार आहे टेन्शनमुळं, सतत हो. ते विचार विचार विचार. तर प्राणायाम काय करतं मदत, की तुम्हाला विचार थांबवण्यासाठी मदत करतं. त्याच्यामुळे तुम्हाला झोप येते. आणि जरासं झोप येणं, शांत वाटणं, विचार कमी होणं, हे सगळं प्राणायामामुळे होतं. त्यामुळे प्राणायाम तर केलंच पाहिजे. आणि आत्मकुटीला तर त्यांना तो चांगला जाईल दिवस. म्हणजे मी डिस्क्लोज करत नाही, पण आपल्याकडे आता ऑलरेडी एक होते आत्मकुटीला. हा, हा, हा. नाही, प्राणायाम रोजचं सेशन आहे का? रोजचं नाहीये. आता आपले प्राणायामचा 6 दिवसांचा हे आहे, रेकॉर्डिंग सेशन आहे. तो मी देते, मला मेसेज करा. तर तो 1 तासाचा आहे बरोबर. 1 तासाचा आहे, अर्धा तास प्राणायाम, त्याच्यानंतरचं अर्धा तास योगनिद्रा आहे, रिलॅक्सेशन थेरपी आहे. तर तो 6 तासांचा आहे तो. तर तो रिपीट दर आठवड्याला केला, म्हणजे रोज रोज तेच 6, परत नेक्स्ट वीक, त्याच्या नेक्स्ट वीक, असं महिनाभरचं ते तुम्ही घ्या. एक रुटीनली लावायचं तर ते खूप फरक पडेल, खूप जास्त फरक पडेल. प्राणायामाने सगळ्यात जास्त फरक पडणार आहे, कारण आता दुसरं काहीच नाही, म्हणजे मेडिटेशन वगैरे पर्यंत ती पोहोचूच नाही शकणार आहे त्याशिवाय. ऑपरेशन झालेलं आहे तिचं, 6 महिने झाले असतील. ऑपरेशन झालं, केमो झाले का, काय झाले का, ते काढलंय ट्युमर? काढले पूर्ण. ठीक आहे मग. केमोथेरपी दिल्या होत्या. आपल्या काढून प्राणायाम सेशनला केमोथेरपी. तर असतातच, असेच असतात मोस्टली ऍडमिशन. तर ते प्राणायामनी फरक पडेल. चालेल चालेल, थँक्यू. हो चालेल. येस मिनल, बोला. मिनलने हँड रेज केला होता ना. हाय सायली, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, बोला. दरवर्षी दिवाळी आली की सगळ्यात पहिले मला दिसतं ते सायलीचं घरी असलेलं तुळशीचं लग्न. म्हणजे तुळशीचं लग्न आलं की मला फक्त सायलीच्या घरची पूजा दिसते. मी अशी वाट बघत असते कधी सायलीचे फोटोज येतात, व्हिडिओज येतात. खूप सुंदर, म्हणजे असं मला एकदा आयुष्यात अटेंड करायची आहे तुझ्या घरची पूजा. आता बघूया कधी योग येतोय. येस येस आणि येस, नक्की नक्की. हं. खूप इन्स्पायरिंग असतं सगळं. म्हणजे स्टेटस बघण्यापासून माझी दिवसाची सुरुवात होते ते सायलीचं स्टेटस बघून. थँक्यू. आणि मला जर आयुष्यात कोणी विचारलं, की तुला इन्स्पायर करणारी कोणी व्यक्ती आहे, ती म्हणजे सायली. कधी पण. आणि मला असं जाणवतं, की याआधी मला तू का नाही भेटलीस? इतकी उशिरा का भेटलीस? असं झालंय आयुष्यामध्ये. सो यू आर अ मोस्ट इन्स्पिरेशनल पर्सन फॉर मी इन लाईफ. थँक्यू. खूप हेच खूप खूप सांगायचं मनापासून होतं. थँक्यू. खूपच कौतुक केलंय, मला छान वाटलंय. माय प्लेजर. तसे आपण थँक यू. बऱ्यापैकी बरेच वर्ष कनेक्ट आहोत, नाही म्हटलं तरी. हां, पण 5 त्याआधी 6 वर्ष. भेटली असती तर अजून छान झालं असतं. ओके. 5 6 वर्ष तर आहोतच कारण. हो, हो. पण येस. पर्सनली अजून भेट नाही झाली. हो, भेटायचंय पर्सनली मला. नाही झालेली. हं. हं.
छान थँक्स फॉर वाटलं. एव्हरीथिंग, येस एव्हरीथिंग. येस येस, थँक्यू सो मच. माझा आनंद तुमच्यामध्येच आहे. मला ही एनर्जी मिळते जी तुम्ही पाठवता माझ्यापर्यंत, आणि मला ती पुरेशी आहे अजून काहीतरी नवीन काहीतरी डोक्यात येण्यासाठी, नवीन काहीतरी छान करण्यासाठी. बस आता माझं 6-7 वर्ष झालं हेच रुटीन आहे. जे दिसतं आहे, पूर्वी काय सोशल मीडिया नव्हतं, पण त्यावेळेला पण बऱ्यापैकी होतं, फक्त जरा घरची रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळं जमेल तसं होतं. त्याच्यामध्ये माझं स्वतःचं फार काही असं हट्ट नव्हता. पण आता कसं की मी करू शकते ते, माझ्याकडे तेवढा वेळ आणि त्या बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत. तुम्हाला पण मी तेच सांगेन की तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतो ते सगळं करा, एन्जॉय करा. आपण असं काहीच नाही, म्हणजे मी जरी योगा घेते तरी पहा, मी फोटोशूट घेते, करते, सगळं करते. आपण ट्रिप अरेंज करतो, ट्रिप एन्जॉय करतो. कुठलीच गोष्ट अशी नाहीये की आपण कशामध्ये मागे राहिलोय किंवा काय आपण जगत नाहीये किंवा नाही जगायचंय, असलं काही नसतं. ज्याच्यात आनंद मिळतो ते सगळं जगलंच पाहिजे, केलंच पाहिजे. एक आयुष्य आहे, लक्षात राहील असंच आयुष्य. पुढे जाऊन आपल्याला मागे वळून बघताना वाटलं पाहिजे की मी चांगल्या आठवणी किती छान छान आहेत माझ्याकडे. जशा दुःखद आठवणी आपण लॉक करून ठेवतो अननेसेसरी, की ज्याचं परतला तर काहीच नाही, दुःखाशिवाय काहीच मिळत नाही त्याच्यातून, अशा आनंदाच्या आठवणी का नाही लॉक करून ठेवायच्या ब्रेनमध्ये? त्याने का नाही डोकं भरून टाकायचंय सगळं मस्तपैकी त्या आठवणींमध्ये? एवढी सकारात्मकता आली की आयुष्य सगळं चांगलंच दिसायला लागतं, मग वाईट काही दिसत नाही. तुमच्या स्वतःमध्ये जर निगेटिव्हिटी सतत यायला लागली, सतत तसेच विचार यायला लागले की काहीच चांगलं दिसत नाही, ना स्वतःचं ना दुसऱ्यांचं, ते सर्वच ते आपल्यावरती आहे की आपलं माइंड आपण कसं ठेवायचं. असते एखादी दुसरी फेज अशी असते लाईफमध्ये की त्यावेळेला आपलं पूर्ण चेंज होतात, विचार चेंज होतात, निगेटिव्ह होतो आपण आयुष्याच्या अनुभवांमुळे. पण मग ओव्हरकम पण त्याच्यावर करता येतं. किती वेळा म्हणजे आपल्या प्राणायामच्या वर्कशॉपला तर मी जास्त त्याच्यावरती बोलत असते, सांगत असते की जसं सर्दी ताप खोकला आला तर आपण काय करतो, औषध गोळ्या घेतो. त्याच्या आजाराची तीव्रता जेवढी आहे त्या प्रमाणामध्ये आपण हील होण्यासाठी त्याला औषध गोळ्या जे काही गरजेचं आहे ते देतो आणि बरं होतो. त्याला वेळ देऊ व्यवस्थित. अगदीच नाही, कारण शरीराने सगळ्या हालचाली करायच्या, शरीरावरतीच मर्यादा आला की आपल्याला शांत बसावं लागतं. म्हणून आपण ते मनावर घेतो, गांभीर्याने घेतो आणि ते बरं होण्यासाठी त्याच्यावरती काम करतो. आणि ते सांगायला पण आपल्याला काहीच वाटत नाही की मला ताप आलाय, सर्दी आलाय, खोकला आहे, अजून दुसरा काही आजार आहे, फ्लू झाला होता, डेंग्यू मलेरिया जे काय झालं होतं. इतकंच नॅचरली, इतकंच नॉर्मल आपल्या मेंटल हेल्थसाठी पण आपण असायला पाहिजे, तर आपण खरे सुशिक्षित. एवढंच नॉर्मल की मग मी मेंटली डिस्टर्ब आहे, मला गरज आहे, मी काहीतरी याच्यावरती काम करणार आहे, मी काय करू? तुम्ही चर्चा कराल, तुम्ही बोलते व्हाल, तुम्ही याच्यावरती डिस्कशन कराल, तुमच्या मनातलं कुठंतरी मन मोकळं कराल, तर लवकर तुम्ही ह्याच्यावरती काम करून बरं होणार आहात. तेच जर तुम्ही सगळं लॉक करून ठेवलं मनामध्ये, त्याच्यावरती कामच नाही केलं की ते वाढत जाणार. आजार हा बरा कधी होतो? जेव्हा त्याच्यावर उपचार होतील. मग मनाचं पण तसंच आहे. मानसिक आरोग्य पण चांगलं कधी होईल? जेव्हा त्याच्यावरती उपचार होतील, काम होतील. आणि त्याच्यावरती उपचारच नाही केले, कामच नाही केलं, तो कसा बरा होईल मनाने? तो मुरत जाणार. तो मुरत कसा जाणार? निगेटिव्ह ज्या मेमरीज आहेत त्या जास्तीत जास्त आपल्या ब्रेनमध्ये कंपार्टमेंटमध्ये लॉक होत जाणार. जेवढे जास्त ऑक्युपाय करणार आपण ब्रेन, कुठल्या गोष्टीने करायचं आपल्यावरती. जर निगेटिव्ह थॉटनीच जर केला तर निगेटिव्हच सगळ्या गोष्टी होणार. पहिलं त्याच्यावरती काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला काहीच लाज वाटली नाही पाहिजे, ऑकवर्ड नाही झालं पाहिजे. हा दृष्टिकोन तुम्ही दुसऱ्याला द्यायचा, हा दृष्टिकोन तुम्ही समोरच्याला द्यायचा. त्यांना स्वतःला त्यांच्या विचारांची लाज वाटली पाहिजे की मी ह्याला वेगळं लेवल लावायचा प्रयत्न करते का. एवढं ओपन माइंड आणि एवढं तुम्ही व्यवस्थित सुशिक्षित विचारांचे दिसला पाहिजे आपल्या वागण्या बोलण्यातनं, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा. तर आपली पुढची पिढी, आपले मुलं आपल्याकडनं हेच घेणार आहेत, चांगले विचार कसे समाजात रुजवायचे. आपल्याकडे काहीतरी विचित्रपणे त्याला रिप्रेझेंट केलं जायचं, मेंटल आहे का, मग वेड्यांच्या हॉस्पिटलात जायचंय का, मग गोळ्या खायच्या आहेत का. का असं का बोलावं कोणाला? एकतर हा आजार जरी असेल आणि जास्त स्ट्रॉंग असेल तर तो हेरिडिटरीने आलेला असतो, त्यामध्ये त्या व्यक्तीचा काहीच रोल नसतो. जसं कॅन्सर, डायबिटीज, बीपी, हे ह्यातले बरेचसे आजार हे काय असतात, हेरिडिटरीने आलेले असतात. तसंच ते पण आहे. आपलं शरीर जसं आपलं आई वडिलांच्या आणि 7 पिढ्यांमधल्या जीन्स मधून येतं, तसंच मेंटल पण, मन पण आपलं कसं तयार होतं. त्यामुळे त्यात एखाद्याला दूषण देण्यात काय आपलं भूषण नाहीये. तो तुमचा काय म्हणूयात असुशिक्षितपणा आहे विचारांचा, की असं कोणाला तरी म्हणणं. उलट तो त्याच्यावरती काम करतोय, प्रयत्न करतोय, बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याला उभारी दिली पाहिजे, आपण त्याला मदत केली पाहिजे. हा विचार असणं आपलं गरजेचं आहे, हा विचार कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे.
जर एखाद्याला शारीरिक त्रास होतोय तर आपण काय सुचवतो, डॉक्टरकडे जा, किंवा मग लगेच डॉक्टरचे 4-5 रेफरन्सेस देतो. हे डॉक्टर स्पेशल आहेत, ते डॉक्टर स्पेशल आहेत, यांना दाखवू. मग तसं आपण मेंटल हेल्थसाठी का नाही ओपनली बोलत? का ओपनली आपण त्यासाठी सुचवत नाही? सुचवलं पाहिजे, आपण हा दृष्टिकोन दिला पाहिजे, आपण त्यासाठी ठाम असलं पाहिजे. डॉक्टर्स असतात ते कसे, ते एज्युकेटेड असतात, त्यांच्याकडे डिग्री आहे, सर्टिफिकेट आहे, ते ओपनली बोलतात. खरे एज्युकेट झालेत ना ते, त्याच्यावरतीच काम केलंय, त्याच्यावरतीच अभ्यास केलाय. आता आपल्याकडे तसं काही राहिलं नाहीये. आपल्याकडे इतके सगळे सोशल मीडिया जवळ आलेलं आहे की आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं आपण नॉलेज घेऊ शकतोय. मग त्या प्रकारे आपलं नॉलेज पण वाढलंय, तर त्या प्रकारे आपला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे विचारांचा. त्याच्यामुळं ही गोष्ट तेवढीच नॉर्मल आहे. ह्याच्या ऍक्सेप्ट करणं, त्याच्यावरती काम करणं, मला गरज आहे, मला याच्यावरती काम करायचंय. माझ्या कुटुंबामध्ये एखादा मेंबर आहे, त्याला गरज आहे, त्याच्यासाठी काम करायचं. हा विचार असला पाहिजे, म्हणजे खूप सगळं बर्डन निघून जाईल. विनाकारण सफर कशासाठी व्हायचं नका हो. कोणाला होऊ पण देऊ नका, तुमच्या आजूबाजूला असेल तर, घरातले असतील तर, कारण आपल्या लाईफवरती त्याचा परिणाम होतो. एक व्यक्ती डिस्टर्ब असेल, अख्खं कुटुंब डिस्टर्ब होतं. पहिलं त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. त्याच्यावरती काम करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे कसं काम करायचं. म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगते आहे. आणि होतं हे सगळं नैसर्गिक आहे, टिकत नाही, फेज असते. त्याच्यानंतर परत आपण नॉर्मल याच्यामध्ये येतो. एखादा ट्रॉमा असतो, एखादी घटना असते अनिच्छेनं झालेली, की त्यावेळेला अशी येते फेज. काम करायचं त्याच्यावरती, परत आपण बॅक टू रुटीन येतो आपल्या लाईफमध्ये, चांगल्या पद्धतीने येतो. ओके, चला खूपच वेळ बोललोय आज. 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:15. चला थांबूयात आपण. काय कोणाला बोलायचं असेल तर बोला, अदरवाईज आपण आता थांबणार आहोत, फायनली थांबणार आहोत आता. आणि आत्मयोग कुटीचे मी डिटेल पाठवते. आपल्या बॅच वाईज मी ॲडमिशन घेणार आहे, तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. आपल्या ज्या योगाच्या आहेत त्याच्यासाठी तर व्यवस्थित डिस्काउंट देणार आहे, जेवढा माझ्याकडनं शक्य आहे तेवढा. रेग्युलर बॅचचे आपण वेगळे करूयात, ॲडव्हान्सचे वेगळे करूयात, वेट लॉसचे, प्राणायामचे असे वेगळे करूयात, म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना छानपैकी अटेंड करता येईल. तुम्ही कळवायचं आहे, कंपल्सरी सगळ्यांनी यायचं आहे, वेळ काढायचा आहे. बाहेरगावचे आहेत त्यांनी आधी सांगायचं आहे, त्यांचं आपण व्यवस्थित नियोजन करूयात, त्यांच्यासाठीचं हे करूयात, डिझाईन करूयात अजून काही. ओके, पण त्यासाठी तुमच्या साईडनं सपोर्ट असायला पाहिजे, दिसायला हवा मला. ओके, हे सगळ्या जेवढ्या काही आता हे ऐकतायत बघतायत तेवढ्या सगळ्या स्त्रियांसाठी आहे. हक्काची तुमची ती आत्मयोग कुटी आहे असं समजा, की जेव्हा कधी तुम्हाला यावंसं वाटेल, एकटं वाटेल, बोर होतंय, नवीन काहीतरी करायचं आहे रुटीनमध्ये, त्या सगळ्यांसाठी आहे. ओके, चला थांबूयात आपण. बाय, हॅपी विकेंड. थँक्यू मॅम. येस येस, अच्छा, बाय बाय, हॅपी वीकेंड. बाय. थँक्यू सायली. येस येस थँक्यू मॅम. हॅव अ गुड डे. येस, गुड डे, बाय. बाय, थँक्यू थँक्यू सायली. मॅम. बाय बाय. ओके, खूप सगळ्यांनी प्रश्न विचारले. बाहेरच्या लोकांना पण आत्मयोग कुटीत येऊ शकतात का? येस येस सानिका, येऊ शकता. फक्त आधी तुम्हाला कळवावं लागेल. तुमचं सेपरेट ग्रुप आपण करूयात, कारण बाकीचे ॲडमिशन्स असतील तर मग असं नको व्हायला की निम्म्यांनाच मिळाली, निम्म्यांना नाही. कारण मला का लिमिटेशन्स आहेत, मी जास्त ॲडमिशन एका वेळेला घेऊ शकत नाही. सगळ्यांपर्यंत जर पोचायचं आहे, सगळ्यांना जर वेळ द्यायचा आहे तर तुम्ही मला पर्सनल सगळे मेसेज करू शकता. चला, अच्छा, बाय, गुड डे.